नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी रत्नाकर मोरे आणि आपण पाहणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था. ठीक आहे. मागच्या लेक्चर्समध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची काय मूलभूत संकल्पना आहे त्या आपण पाहायला चालू केलं होतं, की राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच्या संदर्भित काही मूलभूत संकल्पना आपण पाहायला सुरुवात केली होती. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, व्हॉट इज नॅशनल इन्कम, हे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं, की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ही एक प्रवाही संकल्पना आहे आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे विश्लेषण जे आहे ते महत्वाचं आहे. आणि एका वर्षामध्ये काय वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप न होऊ देता केलेले मापन म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न होय. आता उत्पन्न म्हणजे काय, इन्कम, बरोबर की नाही. जसा एखाद्या व्यक्तीचा कुटुंबाचा इन्कम असतो तसंही राष्ट्राचा उत्पन्न मोजणं गरजेचं राहतं. ठीक आहे, ते आपण पाहिलं होतं. आणि आर्थिक वर्ष याच्यामध्ये कालावधी महत्वाचा आहे, बरोबर की नाही. एक ठराविक कालावधी, त्याच्यामध्ये एक वर्ष महत्वाचं आहे. भारताच्या याच्यामध्ये किती आहे आपलं आर्थिक वर्ष, 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे, हे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. त्याच्यानंतर काही व्याख्या आहेत. डॉक्टर मार्शल यांनी केलेली व्याख्या असेल, डॉक्टर मार्शल यांची व्याख्या, पिगू यांची व्याख्या, फिशर यांची व्याख्या. ह्या व्याख्या लक्षात ठेवणं थोडंफार गरजेचं आहे, कारण की याच्यावर तुम्हाला जोड्या लावण्यासाठी विचारलं जाऊ शकतं किंवा एखादी व्याख्या दिली जाऊ शकते. आणि ही व्याख्या अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना वरील व्याख्या खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्राने किंवा प्राध्यापकाने केली, अशा पद्धतीचं क्वेश्चन इथे तयार होऊ शकतो. ह्या जे काही 3-4 व्याख्या आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवा. ठीक आहे, राहिलं चांगली गोष्ट आहे, नाही राहिलं ठीक आहे, पण ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आपण पाहिलं. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2 शब्द बनलेले आहेत, एक राष्ट्रीय आणि उत्पन्न, बरोबर नाही. राष्ट्रीय म्हणजे काय, उत्पन्न म्हणजे काय पाहिजे. आता राष्ट्रीय हे संकल्पना राजकीय पण आहे, बरोबर की नाही. पॉलिटिक्सच्या संदर्भाने पण वेगळी आहे. इथे आपण अर्थशास्त्राच्या संदर्भाने त्याचा काय काय अर्थ होतात ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर उत्पन्न म्हणजे काय हे पण पाहिलेलं आहे, बरोबर की नाही. उत्पन्नामध्ये 4 महत्वाचे घटक राहतात बाबा. तो उत्पन्नाचं म्हणजे वेगवेगळे स्वरूप आहेत, बरोबर की नाही. आता लोकांना वेतन मिळतं, पगार मिळतो, हे उत्पन्नाचा सोर्स झाला, बरोबर की नाही. त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा. सामाजिक सुरक्षा म्हणजे काय, काही काही जे लोक कष्ट करू शकत नाही किंवा काही लोक आता ज्यांची काही देशासाठी सेवाप्रती करून झालेली आहे, बरोबर नाही, त्यांना एक सामाजिक सुरक्षा म्हणून सरकार काय करत असतं, त्यांना एक आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न करत असतं, बरोबर की नाही. पेन्शन असेल, बरोबर की नाही. काही सरकारी तुम्ही कर्मचारी असाल तर तुम्ही जेव्हा रिटायरमेंट होते, एखादा व्यक्ती रिटायर झाल्यानंतर त्याला पेन्शन असते, तर ती जी पेन्शन आहे ते एक सरकारी फायद्यामध्ये येत असतं, बरोबर की नाही. ते एक सामाजिक सुरक्षेचा एक भाग आहे. काही लोकांना डिरेक्टली आपण सरकार त्यांच्या खात्यावर अकाउंटवर पैसे पाठवत असतं, जसं की वृद्ध महिला असतील, वृद्ध लोक असतील, शेतकरी असतील काही, तर त्यांना किंवा काही बेरोजगार भत्ता असतो, तर अशा लोकांना जो काही लाभांश दिला जातो तोही एक त्यांचा उत्पन्नाचा सोर्स असतो, बरोबर की नाही. त्याच्यानंतर लाभांश आणि व्याज, बरोबर की नाही. लाभांश बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो, त्याचा आपल्याला व्याज रूपात परतावा मिळतो, ते एक आपल्या उत्पन्नाचं साधन झालं. त्याच्यानंतर व्यवसाय आणि मालकी, तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल त्याच्यातून मिळणारा नफा हे तुमच्या उत्पन्नाचा स्रोत असेल, बरोबर का नाही. इतरही स्रोत असतात, ठीक आहे, हे आपण मागच्या वेळेस पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या निर्मितीमध्ये 4 घटक महत्वाचे आहेत हे, बरोबर की नाही. भूमी, मजूर, भांडवल आणि प्रवर्तक किंवा उद्योजक हे 4 घटक सहभागी असतात. कशामध्ये, कोणत्याही वस्तू आणि सेवा निर्माण करण्यामध्ये, बरोबर की नाही. हे 4 घटक आणि यांना दिला जाणारा हा काय असणार आहे, परतावा. भूमी असेल तर त्यांना खंडाच्या स्वरूपात, मजूर असतील तर वेतन किंवा पगाराच्या स्वरूपात, भांडवल असेल तर व्याजाच्या स्वरूपात, आणि एखादा उद्योजक असेल तर त्याला काय असतो, नफा. हे त्याचं काय आलं, उत्पन्न आलं. आणि हे काय आले, त्याचे घटक झाले. आणि घटकांच्या मालकांना दिले जाणारा परतावा, तर ते त्यांचं काय आलं, उत्पन्न. हे आपण गणत असतो उत्पन्नामध्ये, राष्ट्रीय उत्पन्नाच्या याच्यामध्ये, बरोबर की नाही. आता हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर काही काही उत्पन्न जे असतात ती कसे ट्रान्सफर, पैशांचं हस्तांतरण होत असतं, जसं की धार्मिक भेट असेल, धार्मिक देणगे असतील, काही लोक भेट म्हणून पैसे सुद्धा देत असतात. त्याच्यानंतर बरोबर की नाही, अशा पद्धतीने पैशाचं हस्तांतरण होत असतं. तर हे पण एक उत्पन्न आहे, परंतु हे राष्ट्रीय उत्पन्नात मोजत नाही, कारण की याच्यापासून काय होत नाही तयार, कोणतीही वस्तू किंवा सेवा तयार होत नाही. हे फक्त एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पैशांचं हस्तांतरण मध्ये गणलं जातं. जरी ते एखाद्या व्यक्तीसाठी किंवा याच्यासाठी तो उत्पन्नाचा जरी स्रोत असला, परंतु त्याच्या अशा आर्थिक क्रियांमधून कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा सेवा तयार होत नाही, तर त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात आपण समावेश करत नाही. तर त्याला काय बोललं जातं, गैरघटक उत्पन्न. आणि जे भूमी, भांडवल, मजूर आणि प्रवर्तक ह्या घटकांपासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते कशाला मोजलं जातं, आपण घटक उत्पन्नामध्ये मोडतात. म्हणजे उत्पन्न मोजण्याच्या ह्या 2 प्रकार आहेत. एक
उत्पन्नाचे दोन प्रकार आहेत, एक घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न, बरोबर की नाही? हे आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. आता घटक उत्पन्न काय हे पण पाहिलं होतं. याच्यामध्ये 4 महत्वाचे घटक आहेत: भूमी, भांडवल, श्रम, त्याच्यानंतर प्रवर्तक किंवा उद्योजक, आहे की नाही? आणि यांना मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते काय असणार आहे? याचे जे मालक असतील, भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक, हे मालक झाले आणि हे त्यांचं काय आलं? उत्पन्न. हे आपण उत्पन्नामध्ये मोजत असतो, बरोबर की नाही? याला आणि यांच्यासाठी हा जो होणारा खर्च याला काय बोललो जातं? याला काय बोललो जातं? उत्पन्नाचे घटक, बरोबर की नाही? हे जे काय आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक, हे काय आले? उत्पन्नाचे घटक आहेत. आणि ह्या उत्पन्नाच्या घटकांचा जो काही खर्च आहे त्याला काय बोललो जातं? फॅक्टर कॉस्ट. तो कशाच्या रूपात आपण करत असतो? खंड, वेतन, व्याज आणि नफा, बरोबर की नाही? फॅक्टर कॉस्ट, इंग्लिशमध्ये रेंट, त्याच्यानंतर इंटरेस्ट, प्रॉफिट आणि कॉम्पेन्सेशन ऑफ एम्प्लॉईज, म्हणजे इथे वेतन आणि पगार. रेंट म्हणजे काय? तुमचं भाडं किंवा खंड, बरोबर की नाही? इंटरेस्ट, व्याज आणि प्रॉफिट म्हणजे काय? नफा. हे काय आलं? फॅक्टर इन्कम, बरोबर की नाही? घटक उत्पन्न. ओके. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ घटक उत्पन्नाचा आपण विचार करत असतो, बरोबर की नाही? हे आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. गैर घटक उत्पन्न म्हणजे काय? आपण पाहिलं. गैर घटक उत्पन्न म्हणजे याच्यामध्ये पैशांचं हस्तांतरण कोणत्याही प्रकारची वस्तू किंवा सेवा याच्यामध्ये तयार होत नसते, बरोबर की नाही? गैर घटक उत्पन्न वस्तू आणि सेवा तयार नव्हता. आता त्याच्यामध्ये काय काय दिलेले आहे? सरकारकडून नागरिकांना किंवा कंपन्यांना दिलेले झालेले अनुदान, बरोबर की नाही? हे काय याच्यापासून काही सेवा किंवा काही तयार होत नाही, तर हे पण गैर घटक उत्पन्न आहे. त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा, पेन्शन असेल, बेरोजगारी भत्ता असेल, इतर सामाजिक सुरक्षा योजना असतील, यातून जे मिळणारे पैसे, बरोबर की नाही, ते काय आहेत? गैर घटक उत्पन्नाचा भाग आहेत. त्याच्यानंतर हस्तांतरण, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पैसे दिले, बरोबर की नाही, तर ते सुद्धा गैर घटक उत्पन्न आहे, कारण की त्याच्यातून वस्तूही तयार होत नाही आणि सेवाही तयार होत नाही. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजताना गैर घटक उत्पन्नाचा विचार केला जात नाही, फक्त घटक उत्पन्नाचाच विचार करत असतो, बरोबर? हे आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. चला, घटक उत्पन्न आणि बरोबर, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या दोन पद्धती किंवा उत्पन्न मोजण्याच्या दोन प्रकार आहेत. याच्यामध्ये घटक उत्पन्न आणि गैर घटक उत्पन्न. घटक उत्पन्नामध्ये काय काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. अर्थव्यवस्थेत फक्त याचाच विचार केला जातो. आपल्यासाठी घटक उत्पन्न महत्वाचं आहे, बरोबर? त्याच्यामध्ये काय? भूमी असेल, घटक, भूमी हा घटक झाला आणि त्याला दिला जाणारा जो काही परतावा आहे तो काय? खंड किंवा भाड्याच्या स्वरूपात. कामगार असेल तर मजुरी किंवा वेतन. भांडवल तर असेल तर त्याचा परतावा व्याजाच्या स्वरूपात केला जातो. उद्योजक असेल तर त्याला नफा, त्याचा जो काय असेल तो नफा त्याला परतावा म्हणून दिला जात असतो, बरोबर? याद्वारे अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी घटक वस्तू किंवा सेवांच्या स्वरूपात तयार किंवा निर्माण होत असतात, बरोबर की नाही? काहीतरी आपण इथे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू किंवा सेवांच्या रूपात काहीतरी घटक किंवा काहीतरी गोष्ट ऍड करत असतो, तर हे आपण राष्ट्रीय उत्पन्नात मोजत असतो. पण गैर घटक उत्पन्नामध्ये तसं काही नाही. गैर घटक उत्पन्न अर्थव्यवस्था याचा विचार केला जात नाही, बरोबर की नाही? आता याच्यामध्ये बघा, विविध देणग्या, तुम्ही एखाद्या व्यक्तीला देणगी दिली, बरोबर की नाही, तर तेही तुमचं गैर घटक उत्पन्नामध्ये येत असतं. एखाद्या व्यक्तीला तुम्ही काही पैसे भेट म्हणून दिले किंवा एखादी मौल्यवान वस्तू जरी भेट म्हणून दिली तर त्याचा काही याच्यामध्ये गैर घटक उत्पन्नात समावेश होत असतो. धार्मिक स्वरूपातील दान, बरोबर? तुम्ही तुमच्या कोणत्याही धर्माचे असाल, तुम्ही तुमच्या धर्माच्या वाढीसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी काही देणगे देत असता, बरोबर की नाही, तर ते जे दान आहे ते फक्त काय आहे? एक पैशाच्या स्वरूपातील हस्तांतरण आहे, त्याच्यामधून कोणतीही वस्तू किंवा सेवा तयार होत नाही, तर राष्ट्रीय उत्पन्नात हे काही गणलं जात नाही. त्याच्यानंतर कर, बरोबर की नाही, कर जे आपण सरकारला भरत असतो तो काय सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात महत्वाचा स्रोत म्हणजे कर आहे, बरोबर का? तो सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत आहे, बरोबर? त्याच्यातून वस्तू आणि सेवा तयार होत नाही, कारण की त्याच्यातूनच सरकार चालवलं जातं, बाकीच्या सोयी सुविधा सर्व चालवल्या जात असतात. तर कर, बरोबर की नाही? आणि आपण कोणती वस्तू तयार करताना ऑल इंडिया टॅक्सेस, म्हणजे इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस, ऑल इंडिया टॅक्सेस नाही, इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस, बरोबर की नाही? ही असते, एमआरपी असते त्याच्यावर, बरोबर की नाही? त्या जे वस्तू असेल त्याच्यामध्ये तुमच्या करहीचा समावेश केलेला असतो ऑलरेडी. पूर्वी सर्व व्हॅल्यू ॲडेड वगैरे टॅक्सेस वगैरे असायचे, आता ते जीएसटी, आता सर्वजण जीएसटी आलेले आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीचे काही कर रचना जी काय आहे ती तुमचं गैर घटक उत्पन्नाचा भाग आहे. त्याच्यानंतर दंड. दंड हा काय आहे? तुम्ही काहीतरी कानूनी अपराध केला असेल, चोरी केली असेल, काही खून केले असतील, काही पैशांच्या अफरातफर केली असेल, करबुडवेगिरी केली असेल, कर चुकवेगिरी केली असेल, काहीतरी अपराध केला असेल, तुम्ही सिग्नल तोडले असतील, बरोबर की नाही, ट्रिपल सीट गेला असाल, विदाऊट हेल्मेट गेला असाल, तर काय होणार आहे? तुमच्यावर दंड आकारला जाणार आहे.
बरोबर की नाही, कारण की कायदा व्यवस्थेचा तो भाग येतो. ते पाळले नाही तर तुम्हाला दंडाच्या स्वरूपात शिक्षा म्हणून तो पैसे आकारण्यात येतात. त्याच्यातून कोणती वस्तू किंवा सेवा तयार होत नाही. त्याच्यामुळं हे सुद्धा तुमच्या गैरघटक उत्पन्नाचाच भाग आहे आणि ह्याच्यामध्ये हा कशात राष्ट्रीय उत्पन्नात याची गणना केली जात नाही. आता राष्ट्रीय म्हणजे काय, आपण उत्पन्न म्हणजे काय पाहिलं, उत्पन्नामध्ये 4 घटक महत्वाचे आहे, बरोबर. भूमी, श्रम, भांडवल आणि तुमचे उद्योजक. आता राष्ट्रीय म्हणजे काय, बरोबर. राष्ट्रीय उत्पन्नात राष्ट्रीय या शब्दाचा अर्थ आहे की एका विशिष्ट देशातील रहिवासीकडून निवासी आणि व्यावसायिकडून मिळवलेल्या एकूण उत्पन्नाची बेरीज होय, बरोबर की नाही. एक समजा भारत हा देश आहे, बरोबर. तर भारत राष्ट्रीय हे पाहायला गेलं तर याच्यामध्ये काय येणार आहे, एका विशिष्ट देशातील रहिवासी आणि निवासी यांकडून मिळवलेल्या गेलेल्या उत्पन्नाची सगळी बेरीज, बरोबर की नाही. इथे रहिवासी, निवासी, व्यावसायिक हे जे कोणते भांडवलदार असतील, कंपनी असतील, ते सुद्धा याच्यामध्ये येत असतात, बरोबर की नाही. हे केवळ देशाच्या सीमेमध्ये उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे मूल्य नाही, बरोबर की नाही. देशाच्या फक्त सीमाच्या आतमध्ये गेलेलं हे उत्पादन आहे का, नाही. तर यात देशाच्या रहिवासींनी विदेशातून मिळवलेले उत्पन्न आणि देशातील परदेशी नागरिकांनी मिळवलेले उत्पन्न देखील समाविष्ट असते, बरोबर की नाही. देशाच्या रहिवासी, जे काही देशाच्या रहिवासी आहेत, त्यांनी विदेशातून मिळवलेले उत्पन्न देखील असतं आणि देशामध्ये राहणारे परदेशी व्यक्ती, बरोबर की नाही, तर यांचा सुद्धा समावेश होत असतो. म्हणजे देशी प्लस विदेशी, देशी अधिक विदेशी लोकांनी कमवलेले उत्पन्न याच्यामध्ये इन्क्लूड होत असतं, ते राष्ट्रीय उत्पन्नात येत असतं, बरोबर. जर आपण भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल बोलत असू, बरोबर, तर त्यात भारतातील निवासींनी मिळवलेले सर्व उत्पन्न, बरोबर की नाही. भारतातल्या निवासींना काय मिळणार आहे, मजुरी, वेतन, नफा आणि व्याज, भाडे इत्यादी, आणि भारतातील व्यवसायांनी मिळवलेले सर्व उत्पन्न, भारतातील जे काही व्यवसाय असतील त्यांनी मिळवलेले उत्पादन याचा समावेश होतो. तसंच भारतीयांनी परदेशातून मिळवलेले उत्पन्न देखील याचा समाविष्ट होत असतो. भारतातील लोकांनी परदेशातून मिळवलेल्या उत्पन्नाचा देखील याच्यात समावेश होत असतो. हे झालं तुमचं राष्ट्रीय, बरोबर. राष्ट्रीय या शब्दाचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी आर्थिक क्षेत्र आणि निवासी संकल्पना. आर्थिक क्षेत्र म्हणजे काय, निवासी म्हणजे काय, बरोबर. राष्ट्रीय याच्यामध्ये आपण पाहिलं निवासी आहे आणि देशाच्या अंतर्गत आहे, पण देशाच्या याच्यामध्ये आर्थिक क्षेत्राची आपण आता राष्ट्रीय ही कशी आहे, एक पॉलिटिकल टर्म सुद्धा आहे आणि इकॉनॉमिक टर्म पाहिजे. आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो तर आपल्याला इकॉनॉमिक अर्थाने त्याचा भारताचा भूभाग, बरोबर की नाही, तर त्याचा राजकीय अर्थ काय आहे, भौगोलिक सीमा आहे. पण राजकीय दृष्ट्या इथे आपल्याला घ्यायचा आहे, भौगोलिक सीमा सुद्धा बरोबर आहे आणि राजकीय आर्थिक प्रक्षेत्र हे सुद्धा बरोबर आहे. तर ह्या दोन्ही संकल्पना आपल्याला पाहिजे, ठीक आहे. तर पहिला आहे आर्थिक प्रक्षेत्र, बरोबर. आर्थिक प्रक्षेत्र ही संकल्पना भौगोलिक क्षेत्रापेक्षा वेगळी आहे. भौगोलिक क्षेत्र म्हणजे भारताची सीमा, बरोबर नाही. हा जो काही फिजिकल भारत असेल, बरोबर, पूर्ण जो भारत आहे हा फिजिकल मॅप, त्याच्यानंतर इकडे अंदमान निकोबार असतील, इकडे लक्षद्वीप असतील, बरोबर. हे झालं भारताचं क्षेत्र. त्याच्यानंतर इकडनं सागरी सीमा, आपल्या मुख्य भूमीपासून सागराच्या 12 नॉटिकल माइल्स ही आपली ऍक्च्युअल सीमा. त्याच्यानंतर पुढे 200 नॉटिकल माइल्स ही एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, बरोबर की नाही. त्याच्यानंतर इंटरनॅशनल वॉटर चालू होतात, बरोबर. अशा पद्धतीने ही भारताची सीमा, हे झालं आपलं भौगोलिक क्षेत्र, बरोबर. पण इथून युरोपामध्ये गेलात, बरोबर की नाही, किंवा रशियामध्ये गेला, असा मोठा रशिया आहे, त्या रशियामध्ये भारताचं काय आहे, सरकारी कार्यालय आहेत, एम्बेसी आहे, एम्बेसी ऑफिस आहे, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत. इथे भारताचं काय होतं, संविधान लागू होत असतं, बरोबर की नाही. एम्बेसी ऑफिस असेल भारताचं, त्याच्यानंतर भारताची काही सरकारी कार्यालय परदेशात असतील, ते सुद्धा भारताच्या प्रक्षेत्राचा भाग होतो, कारण की त्याच्यावर भारताचा संविधान लागू होत असतं, बरोबर की नाही. भारतातले जे कायदे कानून त्या ऑफिसेसवर लागू होत असतात, तर ते सुद्धा आपल्या आर्थिक क्षेत्राचा भाग होतात. तिथे होणाऱ्या सगळ्या आर्थिक घडामोडी हा भारताच्या भूगोलाच्या पलीकडे जरी असल्या तरी त्या आर्थिक प्रक्षेत्रात येत असतात. सागरामध्ये सुद्धा समजा इथे तुमची एखादी ऑइलची एखादी खाण सापडली, तर तिथे एखादी आपली भारतीय इंडियन ऑइल सारखी कंपनी जाऊन तिथे समजा हे करत असेल, तेलाचं उत्खनन करत असेल सागराच्या याच्यामध्ये, ते सुद्धा आपल्या भारतीय सीमेमध्ये येतं, बरोबर. तर ते सुद्धा आहे, ठीक आहे. तर आर्थिक प्रक्षेत्र ही संकल्पना भौगोलिक याच्यापेक्षा मोठी आहे, बरोबर की नाही. म्हणजे हे झालं तुमचं आर्थिक क्षेत्र आणि हे झालं भौगोलिक, बरोबर का. भौगोलिक क्षेत्र हे आर्थिक क्षेत्रामध्ये इन्क्लुडेड असतं, ठीक आहे. आता आर्थिक याच्यामध्ये काय काय येते ते आपण पाहणार आहोत, बरोबर की नाही.
संयुक्त राष्ट्रांनी काय व्याख्या केलेली आहे? आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे काय? देशाच्या सरकारमार्फत प्रशासित केला जाणारा सर्व भौगोलिक प्रदेश ज्यामध्ये व्यक्ती आणि भांडवलाचा मुक्त प्रवाह असतो. बरोबर? देशाचं सरकार जिथे जिथे म्हणजे देशाच्या सरकाराचा जिथे जिथे कंट्रोल असेल किंवा तो प्रशासित केलेला जाणारा भूभाग असेल, तो सर्व तुमच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये येत असतो, अशी संयुक्त राष्ट्रांनी केलेली व्याख्या आहे. बरोबर की नाही? आता भारताचं आर्थिक प्रक्षेत्रामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. बरोबर? भारताचा भौगोलिक क्षेत्र, बरोबर की नाही? भारत जो आहे पूर्ण असा, हा भारत झाला आपला. बरोबर? हा भारत, त्याचा भौगोलिक क्षेत्र सुद्धा आला, त्याच्यामध्ये हे वॉटर सुद्धा येणार आहेत. बरोबर? भारताचे ते परदेशातील दूतावास, हे समजा आपलं भारताचा परदेशी दूतावास आहे, एम्बॅसी, ही सुद्धा येते. त्याच्यानंतर भारताची परदेशातील सरकारी कार्यालय, इथे समजा एखादं अमेरिकेमध्ये, इकडच्या अमेरिकेमध्ये एखादं कार्यालय आहे, ते सुद्धा भारताच्या प्रक्षेत्रात येत असतं, आर्थिक प्रक्षेत्रात. त्याच्यानंतर भारताचा भूसागरी प्रदेश, बरोबर की नाही? हा भारताचा भूसागरी प्रदेश आहे. इकडे अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, हे सुद्धा काय आहे? भारताच्या प्रक्षेत्राचा भाग आहे. त्याच्यानंतर भारतीय निवासींची दोन देशादरम्यान वापरली जाणारी जहाजे आणि विमाने, एखादा भारतीय निवासी असेल, बरोबर की नाही? त्याची एखादी विमान सेवा आहे, समजा टाटा कंपनीची एखादी विमान सेवा आहे किंवा इंडिगो एअरलाईन्सची असेल, त्याची सेवा आहे, बरोबर की नाही? तो भारतात आणि समजा अमेरिकेमध्ये विमान चालवतोय आणि अमेरिकेतून आणि रशियामध्ये सुद्धा चालवतोय. ही अमेरिका, हा रशिया, इथे सुद्धा चालवतोय. तर हे चालणारं जे काय आहे ते भारताचं मालकी असेल त्याच्यावर, तर ती जाणारी विमानं असतील किंवा जहाजं असतील, ती सुद्धा भारताच्या क्षेत्रामध्ये येत असतात. त्याच्यानंतर याच्यातून काय वगळायचंय बरोबर आपल्याला, की भारतातील सर्व परदेशी दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालय. बरोबर? आता आपली जर एम्बॅसी दुसऱ्या देशात आहे आणि त्याच्यावर आपलं राज्य चालतंय, बरोबर की नाही? तसंच भारतामध्ये सुद्धा अमेरिकेची एखादी एम्बॅसी असू शकते, युनायटेड किंगडम्स, बरोबर की नाही? युकेची सुद्धा असू शकते. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, त्यांचे सुद्धा ऑफिसेस आपल्या इथे असू शकतात. तर त्यांचं जर काही क्षेत्र असेल, तर त्यांच्या एम्बॅसी ऑफिस, त्यांची सरकारी कार्यालयावर त्या देशाची जी काही शासन व्यवस्था लागू होत असते, तर ते आपल्या क्षेत्रातून आपल्याला वगळावं लागतं. तिथे होणारे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज हे सर्व त्यांच्या देशाच्या याच्यामध्ये मोजले जातात, बरोबर की नाही? तर हे आर्थिक प्रक्षेत्राचा डिफरन्स तुम्हाला लक्षात आला असेल. ओके, सोपी कन्सेप्ट आहे, जास्त काही अवघड नाही. फक्त लक्षात ठेवायचं भौगोलिक प्रदेश प्लस आपले जे काही बाहेरच्या देशामध्ये असणारे एम्बेसी आहे त्यांचा एक इन्क्लूड करायचा आहे सरकारी ऑफिसेसचा, आणि आपल्या इथे असणारे जे काही सरकारी ऑफिसेस असतील बाहेरच्या देशांचे किंवा आंतरराष्ट्रीय संघटनांचे, ते वगळून टाकायचे. हे झालं आपलं आर्थिक प्रक्षेत्र, बरोबर की नाही? त्याच्यानंतर निवासी म्हणजे काय? निवासी ही संकल्पना नागरिक या संकल्पनेपेक्षा वेगळी आहे, बरोबर की नाही? नागरिक म्हणजे मी, समजा ह्या देशाचा नागरिक आहे म्हणजे काय? मला इथे मतदानाचा अधिकार आहे, इथे मला राजकीय काही पोस्ट करण्याचा अधिकार आहे, बरोबर की नाही? त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर असेल माझा, मला रेशनिंग कार्ड्स वगैरे सर्व फॅसिलिटी मला शासनातर्फे मिळत असतात. तर कारण की मी इथला नागरिक आहे, मला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, बरोबर नाही? मी मतदानाचा अधिकार आहे म्हणजे मी इथला नागरिक असणारच, बरोबर की नाही? तर हा हा झाला नागरिक. याला पॉलिटिकल नागरिक ही राजकीय संकल्पना येऊन जाते, बरोबर की नाही? तुम्हाला इथले हक्क वगैरे सर्व तुम्हाला संविधानाचं पालन वगैरे करणे, ह्या सर्व गोष्टी कॉन्स्टिट्यूशन तुमचं बंधनकारक, तुम्ही त्या संविधानाला बांधील असता. पण जे निवासी असतील, निवासी रेसिडेंट्स, ते नागरिकच असतील असं काही नाहीये. निवासी ही संकल्पना मोठी, ते नागरिक असू पण शकतात आणि नसू पण शकतात, बरोबर की नाही? समजा एखाद्या अमेरिकेचा माझा फ्रेंड आहे, तो भारतात आला, तर तो भारतामध्ये राहतोय, बरोबर की नाही? तो इथल्या सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतोय, परंतु त्याला राजकीय कोणत्या पद्धतीचा आपल्या इथे मिळणार नाही, त्याला मतदानाचा अधिकार मिळणार नाही. फ्रीडम ऑफ स्पीच जरी असलं तरी तो राजकीय आपल्या याच्यावर काही जास्त टीका किंवा भाष्य करू शकत नाही, इंटरफेरन्स आपल्या पॉलिटिकल याच्यामध्ये करू शकत नाही. तर तो झाला निवासी, तो फक्त रेसिडेंट्स आहे, तो नागरिक नाही. ठीक आहे? तर ह्या दोन कन्सेप्ट आहेत, बरोबर? निवासी देशात राहणाऱ्या व्यक्ती आणि संस्था. तर व्यक्ती आणि संस्था म्हणजे काय? व्यक्ती इंडिव्हिज्युअल, आणि व्यक्ती एखादी कायद्याच्या भाषेत जर बोललं गेलं, एखादी संस्था असेल, एखादी इन्स्टिट्यूशन असेल किंवा एखादी कंपनी जरी असेल, मोठी मल्टीनॅशनल जरी, तरी याला त्या संस्थेला किंवा त्या ऑर्गनायझेशनला सुद्धा एखाद्या व्यक्तीचा दर्जा देण्यात येत असतो कायदेशीर रित्या. ठीक आहे? त्यांचे आर्थिक हितसंबंध त्या देशात आहेत, त्यांना त्या देशाचे निवासी असे संबोधले जाते, बरोबर की नाही? एखाद्या अमेरिकेचा व्यक्ती इथे येऊन समजा आपली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होत असेल, तर त्याला भारताचा रहिवासी बोललं जात असतं. याच्यामध्ये देशाचे नागरिक, परकीय नागरिक यांचा समावेश होत असतो, बरोबर की नाही? आता वास्तव्य त्याचा किती दिवस? कमीत कमी 6 महिने तो इथे राहतोय, आणि पुढचे 6 महिने सुद्धा तो इथे राहणार आहे. म्हणजे जवळपास 1 वर्षाचा कालावधी तो आपल्या देशामध्ये किंवा इथल्या
भारतामध्ये वास्तव्य असणं गरजेचं आहे किंवा कोणत्याही दुसऱ्या देशात जरी असेल तरी, तर त्या व्यक्तीला त्या काय बोललं जाणार आहे, निवासी. आता देशाचे निवासी हे देशाचे नागरिक असतीलच असे नाही, बरोबर की नाही? जे रेसिडेंट्स आहेत ते नागरिक असतीलच असं नाही, ते दुसऱ्या देशाचे नागरिक सुद्धा असू शकतात. तर हे बरोबर आहे. भारतात कार्यरत असलेली परदेशी दूतावास, आंतरराष्ट्रीय संस्था यामध्ये कार्यरत परकीय तसेच भारतीय नागरिक, बरोबर नाही? निवासीमध्ये कोण येतं? भारतात कार्यरत असलेले परदेशी दूतावास. परदेशी दूतावास आहेत तिथे त्या देशाची लोक सुद्धा असू शकतात, आपल्या देशाची सुद्धा लोक. आता आपली लोक सुद्धा परदेशी दूतावासामध्ये कामाला जाऊ शकतात, परंतु ते काय आहेत? भारताचे नागरिक आहेत, तर ते सुद्धा निवासीमध्ये इन्क्लूड होतात. आणि जे परदेशी दूतावासामध्ये त्याच देशाचे नागरिक जरी असतील, पण ते भारतात राहतात आणि ते आपल्या याच्या दूतावासामध्ये काम करतायत, ते सुद्धा रेसिडेन्स मध्ये येत असतात. तसंच आंतरराष्ट्रीय संस्थांच्या बाबतीत सुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे काय? एखादी संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे मोठी, जसं काय वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, बरोबर की नाही? युनायटेड नेशन्स असतील, त्यांचे ऑफिसेस आपल्या भारतामध्ये, दिल्लीमध्ये मुख्यालयाच्या ठिकाणी असू शकतात. तिथे काम करणारे कर्मचारी सुद्धा वेगवेगळ्या देशांचे असू शकतात. पण ते इथे समजा 1 वर्ष 2 वर्ष झाले काम करतायत, तर त्यांना रेसिडेंट्स म्हणून आपल्या इथल्या दर्जा मिळत असतो. पण ते नागरिक नसतात, फक्त निवासी असतात, बरोबर? जे कामगार देशाची सीमा पार करून दुसऱ्या देशात कामाला जातात आणि संध्याकाळी परत येतात. समजा मी भारताच्या बॉर्डरवर राहतो, नेपाळच्या बॉर्डर जवळ बिहारच्या ठिकाणी माझं एक गाव आहे, त्या गावामध्ये मी राहतो, परंतु मी रोजगारासाठी बाबा नेपाळमध्ये जातोय, दिवसभर तिकडे काम करतोय आणि संध्याकाळी इकडे येतोय पुन्हा. मी पण या देशाचा निवासी आहे, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने या सर्वांना देशाचे निवासी असे म्हटलं जात असतं, बरोबर की नाही? आता देशांतर्गत उत्पादाच्या संकल्पनेत निवासी तसेच गैरनिवासींना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा समावेश होत असतो, बरोबर की नाही? आता आपण पाहणार आहोत GDP, देशांतर्गत उत्पाद, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. हे मोजताना, आता GDP म्हणजे काय आपण पुढे पाहणार आहोत, पण हे मोजताना काय केलं जातं? निवासी तसेच गैरनिवासींना प्राप्त होणाऱ्या घटक उत्पन्नाचा समावेश केला जातो. कोणतं उत्पन्न आहे? घटक उत्पन्न, बरोबर? निवासी तसेच गैरनिवासी. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी मध्यमवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू या संकल्पना सुद्धा महत्वाच्या आहेत. काय उत्पन्न? नॅशनल इन्कम मोजताना कोणकोणत्या कोणकोणते संकल्पना महत्वाच्या आहेत? मध्यवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू, बरोबर नाही? मध्यवर्ती वस्तू म्हणजे काय? इंटरमिडिएट प्रॉडक्ट्स, बरोबर? इंटरमिडिएट प्रॉडक्ट्स. आणि अंतिम वस्तू म्हणजे काय? फायनल प्रॉडक्ट्स किंवा फायनल गुड्स, बरोबर नाही? एखाद्या उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी खरेदी केलेल्या सर्व वस्तूंना मध्यमवर्ती वस्तू बोलतात, बरोबर की नाही? आता समजा एक शर्ट बनवण्याची कंपनी आहे किंवा शर्ट बनवण्याची कंपनी आहे, इथे बघूया. तर त्या कंपनीने शर्ट बनवण्यासाठी दुसऱ्या एका कंपनीकडून काय घेतलं असेल? कापड घेतलं असेल, बरोबर की नाही? तर कापड घेतलं. शर्ट बनवणाऱ्या कंपनीने काय घेतलं? कापड घेतलं. कापड बनवणाऱ्या कंपनीने दुसऱ्याकडून काय घेतलं असणार आहे? कापड बनवण्यासाठी अगोदर काय घेतलं असणार आहे? चांगल्या पद्धतीचा कापूस घेतला असणार आहे, बरोबर? बरोबर. शर्ट बनवणाऱ्या कंपनीने एका कंपनीकडून काय घेतलं? कापड घेतलं. काय बनवण्यासाठी? शर्ट बनवण्यासाठी, बरोबर? कापड बनवणाऱ्या कंपनीने काय काय खरेदी केलं असणार आहे? त्यांच्या अगोदरच्या एखाद्या मिलकडून काय केलं? चांगल्या पद्धतीचा कापूस, पिंजलेला कापूस घेतला असणार आहे, बरोबर की नाही? त्या कापूसवाल्या कंपनीने, बरोबर, पिंजणाऱ्या कापूस बनवणाऱ्या कंपनीने एखाद्या व्यापाऱ्याकडून काय घेतला असणार आहे? कच्चा माल, बरोबर की नाही? कच्चा माल. आणि ते कच्चा माल कोणाकडून घेतला असणार आहे? त्या व्यापाऱ्याने एखाद्या शेतकऱ्याकडून, बरोबर की नाही? तर शेतकऱ्यापासून शर्ट पर्यंत ही जी मधली प्रोसेस आहे, बरोबर की नाही? शेतकऱ्याने काय विकला? कच्चा माल विकला व्यापाऱ्याला, बरोबर? कच्च्या पद्धतीचा कापूस, त्याच्यामधून त्याची सरकी वगैरे जी काय असेल ते त्याच्यातल्या गुठळी बाजूला काढून, बिया बाजूला काढून चांगल्या पद्धतीचा कापूस दुसऱ्या याला गेला आणि याने काय बनवलं? कापड बनवलं. आणि कापडापासून काय बनवलं? शर्ट बनवलं. तर हे जी मधली रॉ कच्च्या मालापासून शर्ट बनण्यापर्यंतची जी मधली प्रोसेस आहे, याला काय बोललं जातं? इंटरमिडिएट, मध्यमवर्ती वस्तू, बरोबर की नाही? म्हणजे ही याची पुनर्विक्री केली जाते. आणि त्याच्यानंतर पुढचं येतं अंतिम वस्तू, फायनल प्रॉडक्ट, बरोबर की नाही? आता ही शर्ट, कापसाचा शर्ट बनणे ही झाली अंतिम वस्तू, शर्ट ही अंतिम वस्तू आली. फायनल गुड्स ही डायरेक्ट कोणाला विकली जाणार आहे? गिऱ्हाईकाला. गिऱ्हाईक म्हणजे ग्राहकाला, बरोबर की नाही? तो त्याचा उपभोक्ता असणार आहे. तर ह्याला
अंतिम वस्तू बोललो आता. सर्व वस्तू व सेवा ज्यांची खरेदी पुनर्विक्रीसाठी न करता उपभोगासाठी, इथे चुकलेलं थोडं, उपभोगासाठी ग्राहकाला किंवा गुंतवणुकीसाठी केली जाते. सेवा असेल तर किंवा गुंतवणुकीसाठी सुद्धा वस्तू माणूस घेत असतात, बरोबर की नाही. आता सोनं असेल, सोनंही माणूस घेत असतो, बरोबर की नाही. आता सोनं काय गुंतवणूक म्हणून घेत असतो, बरोबर. एक त्याची चांगले रिटर्न समजा भविष्य काळामध्ये कधी गरज पडली, सोन्याचे भाव वृद्धिंगत होत असतात बऱ्याच वेळा, तर ती एक उपभोक्तासाठी एखादा माणूस गुंतवणूक म्हणून एक भविष्यामध्ये गुंतवणुकीचा किंवा भविष्यामध्ये त्याचे रिटर्न चांगले मिळू शकतात, तर त्याच्यासाठी सुद्धा घेतलेलं जाणारं एक गुड्स आहे सोनं, बरोबर की नाही. पण इथे आपण शर्टचं उदाहरण पाहतो, तर इथे शर्ट काय, हा डायरेक्ट शर्ट एखादा व्यक्ती घालणार आहे, बरोबर की नाही. हे फायनल प्रॉडक्ट झालं, ठीक आहे. तर अंतिम वस्तू, मध्यवर्ती वस्तू आणि अंतिम वस्तू याच्यामधला डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल, बरोबर की नाही. खरेदी पुनर्विक्रीसाठी न करता, बरोबर नाही, याची पुनर्विक्री होणार आहे का, याचा शर्टाची पुनर्विक्री डायरेक्ट ग्राहकाला होणार आहे, अंतिम जो उपभोक्ता आहे त्याला होणार आहे, ठीक आहे. मध्यमवर्ती वस्तूंचे मूल्य अंतिम वस्तूंच्या मूल्यामध्ये समाविष्ट असतं, बरोबर की नाही. आता समजा तुम्ही शर्ट बनवण्यासाठी एक 500 रुपयाचा शर्ट घेतला, बरोबर नाही, ही एमआरपी झाली त्याची, ही फायनल कॉस्ट. आता ह्या शर्टाच्या याच्यामध्ये हे शेतकऱ्यापासून कापडपर्यंत आलेल्या सर्व कॉस्ट आणि शर्ट बनवण्यापर्यंत सगळे काय खर्च जे आहेत ते इन्क्लुडेड असतात, समाविष्ट असतात, बरोबर की नाही. बरोबर. आणि याच्याद्वारे काय केलं, आता दुहेरी गणना जी आहे, डबल काउंटिंग, ती टाळली जाते, बरोबर की नाही. आता आपण काय उत्पन्न मोजताना पाहतोय की आपण काय बोललो, वस्तू किंवा सेवा, सर्वांनी बनवलेल्या वस्तू किंवा सेवा आपण पाहतोय. आता शेतकऱ्याने पण इथे समजा शेतकऱ्याचा कापूस हा 50 रुपयाला विकला, बरोबर. त्याच्यानंतर याने याचं 80 रुपये लावले, त्याच्यानंतर हा 150 रुपयांना विकला, त्याच्यानंतर कापड 250 रुपयांना विकलं गेलं, ठीक आहे. त्याच्यानंतर शर्ट 500 रुपये, बरोबर नाही. तर ह्या सर्वांचं मूल्य आपण सेपरेट मोजणार आहोत का, नाही. आपण फायनली मोजताना काय मोजणार आहोत, शर्ट किती बनले बाबा, त्या शर्टाची किंमत मोजणार आहोत. हे जर सर्वांचं सेपरेट मोजायला गेलं तर याचे काय होणार आहे, डबल काउंटिंग होणार आहे प्रत्येक गोष्टीची. तर ही टाळण्यासाठी आपण कसला अंतिम ज्या वस्तू असतो त्याचाच मूल्य आपण ग्राह्य धरत असतो, बरोबर नाही. याने काय केलं, आता दुहेरी जी गणना आहे, डबल काउंटिंग, ती टाळली जात असते, ठीक आहे. तर मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय आणि अंतिम वस्तू म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असतं. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमतीलाच मोजले जातं, बरोबर की नाही. शर्टाची किंमत किती आहे, शर्टाची किंमत आहे 500 रुपये. याच्यामध्ये सर्व कापसापासून पूर्ण कापडापर्यंतचा खर्च आणि शर्ट बनवण्यापर्यंतचा खर्च सुद्धा समाविष्ट आहे, बरोबर की नाही. एखादी सेवा असेल, बरोबर की नाही, मेडिकल फॅसिलिटी असतील, सेवा, त्याच्यामध्ये सर्व खर्च इन्क्लुडेड असतो. फायनल सेवा ज्या दिल्या जातात, जे बिल्स आपल्याला येतात, तर त्याचा समावेश याच्यामध्ये केला जातो राष्ट्रीय उत्पन्न मोजताना, बरोबर. म्हणजे अंतिम वस्तू, अंतिम फायनल प्रॉडक्टची जी काही किंमत असेल तीच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणली जाते आणि त्याच्यामध्ये मध्यमवर्ती वस्तूंचा जो काही खर्च आहे किंवा त्याच्या ज्या किमती आहेत त्या इन्क्लुडेड असतात, बरोबर. आता हे पहा, हे काय आहे, क्लॉथ आहे, सीझर्स आहे, सिंग मशीन आहे. फायनल गुड्स अंतिम, ह्या इंटरमिडिएट गुड्स आहेत. याच्यामध्ये क्लॉथ जरी असले याच्यामध्ये कापूस येऊ शकतो, बरोबर की नाही. कापूस असेल, आता हे बनवण्यासाठी पहिलं कापड तयार झालं, त्याच्यानंतर ते कटिंग वगैरे करणं, त्याच्यासाठी मजुरी लागली असेल, बरोबर की नाही. त्या मशीनचा खर्च आहे, त्याच्यासाठी लागणारी इक्विपमेंटचा खर्च आहे, त्याच्यानंतर ते जागा असेल त्याचं भाडे, लाईट बिल असेल ते सर्व करून, त्याचा घसारा वगैरे सर्व पकडून त्याच्यानंतर काय बनतं, आपलं फायनल प्रॉडक्ट बनत असतं, बरोबर की नाही. हे त्याचे इंटरमिडिएट गुड्स झाले, मध्यमवर्ती वस्तू, आणि हे झाले त्याचा फायनल प्रॉडक्ट. आता हे डिरेक्टली काय करणार आपण, कस्टमर किंवा ग्राहकाला विकलं जाणार आहे. आता तुम्ही बोलाल की बाबा हे शर्ट कंपनीने बनवलं, कंपनी दुकानदाराला देत असते, बरोबर नाही. दुकानदार स्वतः विकत घेणार आहे का, ते पुढे विकणारच आहे की नाही, बरोबर. तर ते फायनल गुड जोपर्यंत ग्राहकाला किती तुमच्या वस्तू बनलेल्या आहेत किंवा सेवा, तर त्याचं काउंटिंग केलं जातं, बरोबर की नाही. त्या 500 रुपयामध्ये एमआरपी असतो, बरोबर नाही, मॅक्सिमम रिटेल प्राइस. त्याच्यामध्ये तो जो दुकानदार आहे त्याचाही नफा इन्क्लूड केलेला असतो, बरोबर नाही. त्याला काही 10% कमिशन असेल, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर जे काय असते, रिटेलर, या सर्वांचं कमिशन पकडून ते एमआरपी ठरवली जात असते. त्याच्यामुळे त्यांचा याच्यामध्ये समावेश येत नाही. जी काही वस्तू बनलेली आहे त्याचा समावेश येत असतो. शर्ट विकत करताना आपणच थोडी म्हणतो बाबा नाही, मला फक्त तुमचं शर्टाचीच किंमत देणार आहे मी, नाही. तो जो कोणी विकणारा दुकानदार असेल तो त्याचा प्रॉफिट ठेवूनच 10% तो सुटही देत असतो तुम्हाला, मध्यंतरी काय काय ऑफर लावत असतो, 25%, 10%. तर त्याचा नफा मिळणारा जो काही नफा आहे तो ह्या
जर शर्टाची किंमत 500 रुपये असेल MRP, तर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं असतं, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने इंटरमिडिएट गुड्स आणि फायनल गुड्स, बरोबर. त्याच्यानंतर एक कॉन्सेप्ट आहे मूल्यवर्धित वस्तू, व्हॅल्यू ऍडेड, बरोबर की नाही? मूल्यवर्धित म्हणजे एखाद्या उत्पादनामध्ये किंवा सेवेमध्ये त्याच्या मूळ गुणांपेक्षा अधिक मूल्य जोडणे होय, बरोबर की नाही? मूळ गुण आहेत, एखादी गोष्ट आहे, एखादी वस्तू असेल, ती बनवताना त्याच्या रॉ मटेरियल पासून त्याच्या फिनिश गुड पर्यंत काय होत असतं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड होत असतात, बरोबर की नाही? आता आपण शर्टाचं उदाहरण पाहिलं. शर्ट कशापासून म्हणतं? कापडापासून म्हणतं. कापड कशापासून म्हणतं? कापूसपासून म्हणतो, बरोबर. कापसाचं कापडामध्ये रूपांतर केलं म्हणजे काय, त्याच्यामध्ये मूल्यवर्धन झालं, बरोबर की नाही? अधिक मूल्य जोडलं गेलं आणि त्या मूल्याची काही ती जी व्हॅल्यू आहे, ती जी ऍडिशन झालेली आहे, त्याला मोजणे, व्हॅल्यू ऍडेड, बरोबर की नाही? त्याला बोललो आता मूल्यवर्धन. ओके. त्या कापसापासून कापड बनणे आणि कापडापासून नंतर पुन्हा काय बनवणे, शर्ट बनवणे किंवा दुसरं कोणत्याही काही साहित्य, त्या कपडाचे साहित्य बनवणे, ठीक आहे. तर याला काय बोललो आता, व्हॅल्यू ऍडिशन. व्हॅल्यू ऍडिशन किंवा मूल्यवर्धन, बरोबर नाही? प्रत्येक टप्प्यावर एक मूल्य होत असतं. तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात किंवा एखाद्या हॉटेलमध्ये गेलात, तिथे काय असतं, कच्च्या भाज्या असतात. त्या कच्च्या भाज्यांपासून छान छान व्यंजन तुम्हाला बनवून दिलं जातं, बरोबर नाही? कच्च्या भाज्या हे त्याचा रॉ मटेरियल झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड करून तुम्हाला व्यंजन, एखादा पदार्थ चांगल्या पद्धतीचा दिला जातो. तर ही काय आली, व्हॅल्यू ऍडिशन झाली. त्या व्हॅल्यू ऍडिशनचे प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे पैसे असतात, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये होणारी व्हॅल्यू ऍडिशन. उत्पादक आणि उत्पादनावर, बरोबर, प्रॉडक्ट किंवा सेवेवर केलेले काम, एखादी सेवा असेल त्याच्यावर केलेलं काम असेल किंवा एखादं प्रॉडक्ट असेल त्याच्यावर केलेलं काम किंवा त्याच्यावर केलेली प्रक्रिया किंवा त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणला असेल त्या प्रॉडक्ट्समध्ये, रॉ मटेरियलमध्ये, बरोबर की नाही? तर त्याला काय बोललं असतं, मूल्यवर्धन, बरोबर की नाही? उत्पादन आणि सेवा, मूल्यवर्धित प्रक्रिया, उत्पादने, बरोबर की नाही? आता उत्पादन आणि सेवा बघूया. मूल्यवर्धित प्रक्रिया, उत्पादने आणि सेवा ही दोन्हीसाठी लागू होऊ शकते, बरोबर की नाही? मूल्यवर्धन, व्हॅल्यू ऍडिशन हे प्रॉडक्टसाठी सुद्धा असतं आणि एखादी सर्व्हिस असेल, सेवा असेल त्याच्यासाठी सुद्धा होऊ शकतं, बरोबर की नाही? एका कपड्यामध्ये आता कापड असेल तर त्याच्यामध्ये डिझाईन करणे, बरोबर की नाही? उत्पादन किंवा ब्रँडिंग जोडल्यास त्याचे मूल्य वाढत असते, बरोबर की नाही? आपण ब्रँडेड कपडे पहा, ब्रँडेड कपडे खूप महाग मिळतात, बरोबर की नाही? का तर ते त्यांचं एक नाव असतं, त्यांची क्वालिटीचा दर्जा असतो, त्या दर्जाची सुद्धा ते किंमत घेत असतात, बरोबर. ते ब्रँड नेमचा सुद्धा एक समजा एखादं कंपनी असेल, ही चांगल्या पद्धतीचा शूज बनवत असेल आणि एखादी ब्रँडेड कंपनी आहे, समजा आपण नाईकीचं उदाहरण घेऊया. नाईकी एक ब्रँडेड कंपनी आहे आणि दुसरी एक लोकल आपली कोणतीतरी छोटी मोठी कंपनी आहे, पण ती पण त्याच मटेरियल, त्याच क्वालिटीचा जर शूज बनवत असेल आणि एखादी नाईकी नावाची कंपनी शूज बनवत असेल, तर दोघांच्या प्राइसमध्ये, किमतीमध्ये खूप मोठा फरक असतो. का तर बाबा याच्यामध्ये ब्रँड व्हॅल्यू जोडलेली असते. त्यांच्या ब्रँडवर लोक, फक्त नाईकीचा शूज आहे तो खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, त्यांची विश्वासार्हता मार्केटमध्ये तेवढी चांगली आहे, बरोबर की नाही? तर त्याचा वेगळा पैसा चार्ज केला जातो, परंतु ह्या प्रॉडक्टचा थोडा कमी घेतला जातो, कारण याला कोणी मार्केटमध्ये ओळखत नाही किंवा जरी दर्जा सेम असला तरी असा पद्धतीचा डिफरन्स राहत असतो. तर ब्रँडिंगचे सुद्धा वेगळे पैसे असतात, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हर्टायझिंगचा खर्च वगैरे असेल तर हे सुद्धा चांगल्या पद्धतीने केलं जात असतं. हे सर्व मूल्यवर्धन असतं, बरोबर की नाही? त्या प्रॉडक्ट्समध्ये करण्यासाठी मूल्यवर्धन, बरोबर. एखादी प्रक्रिया असेल, बरोबर. आता प्रक्रियेमध्ये काय आता, एखादी कंपनी कच्च्या मालापासून तयार वस्तू बनवते तेव्हा ती मूल्यवर्धित प्रक्रिया करते, बरोबर. कच्च्या मालापासून एखादी वस्तू बनवणे, बरोबर. आता मला लोणचं बनवायचंय, लोणच्यासाठी काय लागणार आहे, मला आंबे लागणार आहेत, बरोबर. सॉरी, कैरी लागणार आहे, कच्च्या कैऱ्या लागणार, तो झाला माझा कच्चा माल. त्या कच्च्या मालापासून आपण काय बनवणार आहे, छान पद्धतीचं एक लोणचं बनवणार आहे. त्याच्या मध्यंतरी आपल्याला लागणारे अजून कच्च्या मालामध्ये अजूनही मूल्यवर्धनासाठी थोड्याफार वस्तू लागणार आहेत. त्याच्यानंतर मी प्रोसेस लागणार आहे, त्याला ठराविक कालावधी जाऊन द्यावा लागणार आहे. त्या कालावधीनंतर त्या कैऱ्यांचं काय होणार आहे, त्याच्यामध्ये मसाले असेल, मीठ असेल, तुमचं तेल असेल, हे सर्वांचं इन्क्लुजन करून त्याच्यामध्ये काय केलं तर व्हॅल्यू ऍडिशन, बरोबर की नाही? तर ती प्रक्रिया आहे, प्रोसेसिंग इंडस्ट्री बोलतात त्याला. दुधापासून डेअरी, तुमचं दूध इंडस्ट्री आहे, डेअरी इंडस्ट्री, याच्यामध्ये पण काय आता मूल्यवर्धन केलं. आता दूध तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जा बरं, तुम्हाला आता दुधाचा रेट चालू आहे 70-75 रुपयाच्या जवळपास, 72 ते 75 रुपये लिटर आहे दूध, बरोबर की नाही? गाईचं असेल तर थोडं स्वस्त आहे, म्हशीचं असेल तर थोडं महाग आहे, बरोबर की नाही? आणि तुम्ही तेच डायरेक्ट शेतकऱ्यांकडून घ्या, अजून 10-20 रुपये कमी होतील. पण ते डेअरीमध्ये घ्यायला गेलात तर थोडं 70-75 रुपयाच्या रेंजमध्ये लिटरमध्ये मिळतं. तर त्याच्यापासून काय केलं जातं, पुढे प्रोसेसिंग केली जाते, त्याच्यावर काय केली, ती प्रक्रिया केली जाते, प्रोसेस केली जाते. त्या दुधापासून काय केलं जातं, तुम्हाला
दही बनवलं जातं, पनीर बनवलं जातं, ताक बनवलं जातं, छास बनवलं जातं, बरोबर की नाही? तर बासुंदी बनवली जाते. खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत दुधाचे. पनीर बनवलं जातं. अजून त्या पनीरमध्ये खूप सारे प्रकार आहेत, बरोबर? चीजमध्ये खूप सारे प्रकार आहेत. चेड्डर चीज आणि अजून काय-काय, बरोबर? तुम्ही ते डॉमिनोजच्या पिझ्झामध्ये खाता पहा, असं ते तारा-तारा येतात. तर त्याला वेगळ्या पद्धतीचं पनीर असतं ते किंवा चीज म्हणता येईल, सॉरी चीज. तर हे काय आले प्रोसेसिंग इंडस्ट्री. रॉ मटेरियल एकच होतं, दूध होतं. पण त्या दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवले. याला बोललं जातं प्रक्रिया. तर त्या प्रक्रियेचे सुद्धा वेगवेगळे पैसे आकारले जातात. बरोबर नाही? दुधाचं आपण दही घ्यायला गेलो तर दही महाग मिळतं. बरोबर? ताक ताक थोडं स्वस्त मिळतं भाऊ. ₹10 लिटर, ₹15 ₹20 लिटरने मिळतं सध्या ताक. कारण त्याच्यामध्ये पाणी ॲड असतं. पण त्याच्यापासून लोणी काढलेलं असतं. त्याच्यापासून तूप तयार केलं जातं. बरोबर नाही? बटर बनवलं जातं, तूप बनवलं जातं. हे बाय प्रॉडक्ट्स आहेत. पण याला काय आहे, प्रोसेसिंग प्रक्रिया बनवली जाते. प्रक्रिया घडवून आणली जाते आणि त्याचे पैसे घेतले जातात आणि त्याला काय बोललं जातं व्हॅल्यू एडिशन, मूल्यवर्धन बोललं जातं. बरोबर की नाही? समजा तुम्ही टोमॅटोचं केचप बनवताय, तर त्यासाठी काय लागणार? तुमचे टोमॅटो लागणार आहे. शेतकऱ्यांनी बनवलेले टोमॅटो. तर त्या टोमॅटोपासून तुम्ही काय बनवणार? टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस, बरोबर नाही? त्या टोमॅटोचं लोणचं बनवू शकता. तर ही व्हॅल्यू एडिशन आहे त्याची. त्याच्यानंतर एखादी सेवा असेल, बरोबर? एखाद्या सेवा क्षेत्रामध्ये मूल्यवर्धित प्रक्रिया करणारी प्रक्रिया वापरली जाते. बरोबर की नाही? ग्राहक सेवा, तांत्रिक सहाय्य किंवा प्रशिक्षण. बरोबर की नाही? आता फोन, बरोबर की नाही? मोबाईल नेटवर्किंग ही काय आहे? सर्व्हिस इंडस्ट्री आहे. बरोबर की नाही? याच्यामध्ये काय केलं जातं? तुमच्या हातामध्ये काही एखादं प्रॉडक्ट नाही मिळत. तुम्हाला काय कळतं, तुम्ही इकडून फोनवर बोलता आणि तिकडे पलीकडच्या माणसाला आवाज ऐकू जातो. बरोबर की नाही? तुमचा आवाज इकडनं-तिकडनं पोहोचवणारी ही काय सेवा आहे. ही मध्यंतरीचं काम केलं जातं. तुमचा Jio असेल, एअरटेल असेल, बरोबर नाही? Vodafone असेल, अजून काय-काय असेल ते. ठीक आहे. हे काय करतात, तुम्हाला डायरेक्ट इकडनं-तिकडं पोहोचवतात का? नाही. तुमच्या आवाजाला पोहोचवतात. ते आवाज पोहोचवण्याची जी काय आहे ती सेवा आहे आणि त्या सेवेचं काय केलं जातं? पैसे आपल्याकडून आकारले जातात. तर याला बोललं जातं व्हॅल्यू एडिशन. बरोबर की नाही? तो फोन एक साधन आहे. त्याच्या मध्यंतरी काही जे काही सिग्नल्स आहेत, ते सिग्नल्स ते कंपनी जे असते ते विकत घेत असते. स्पेक्ट्रम्स असतात त्याला, बरोबर? 2G स्पेक्ट्रम, 3G, 4G, 5G, आता 5G आले, 6G त्याच्यावर काम चालू आहे. 5G तर आहे आज सध्या प्रेझेंट आपल्याकडे. तर ह्या स्पेक्ट्रम असतात. ह्या कंपन्या काय करत असतात? विकत घेत असतात आणि त्या सेवा आपल्याला पुरवत असतात. बरोबर की इंटरनेट ही सुद्धा काय आली? सर्व्हिस इंडस्ट्री आली. ओके. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडतात. बरोबर? तर मूल्यवर्धित म्हणजे काय? प्रधान मूल्य, आउटपुट. प्रधान म्हणजे काय? आउटपुट व्हॅल्यू आणि मध्यवर्ती खर्च. याला बोललं जातं मूल्यवर्धित. म्हणजे तुमचं जे काही आउटपुट असेल, समजा ₹100 तुम्ही टोमॅटो घेतले. ₹100 टोमॅटो आणि तुम्ही सॉस घ्यायला गेला तर ₹500. व्हॅल्यू एडिशन किती झाली? मूल्यवर्धन किती झालं? ही सॉसची फायनल व्हॅल्यू, बरोबर? आणि ₹100 टोमॅटो लागले म्हणजे 500 मायनस हे आउटपुट व्हॅल्यू आहे. आणि ही इंटरमिडिएट व्हॅल्यू आहे, बरोबर की नाही? प्रधान व्हॅल्यू, आउटपुट व्हॅल्यू आणि मध्यवर्ती खर्च. ₹100 खर्च. ₹100 टोमॅटो आले, मध्यवर्ती खर्च त्याच्यावर बाबा अजून ₹100 झाले असतील. बरोबर की नाही? तर हे सर्व वजा केले तर आपल्याला काय काय मिळणार आहे? मूल्यवर्धित मिळणार आहे. बरोबर की नाही? आणि हे जे मूल्यवर्धित आहे, व्हॅल्यू ॲडेड, बरोबर की नाही? याला स्थूल मूल्यवर्धित, बरोबर? बाजारभावाला, मार्केट प्राइसला जेव्हा आपण हे मोजलं जातं, तेव्हा त्याला काय बोललं जातं? ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राइस, GVAMP. GVAMP म्हणजेच काय? ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, स्थूल मूल्यवर्धित, बाजारभावाला मोजलेलं व्हॅल्यू ॲडिशन. ठीक आहे? ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राइस. मार्केट प्राइस, एमपी म्हणजे मार्केट प्राइस, बरोबर? मूल्यवर्धित काय ते कळालं? आउटपुट मायनस आउटपुट व्हॅल्यू मायनस इंटरमिडिएट कॉस्ट, बरोबर? मध्यमवर्ती खर्च आउटपुट मधून वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? व्हॅल्यू एडिशन. हे प्रत्येक टप्प्याला आपण करू शकतो, बरोबर? आणि त्याला काय बोललं जातं? GVAMP. जेव्हा आपण मूल्यवर्धित बाजारभावाला मोजतो, बरोबर? त्याला काय बोललं जातं? स्थूल मूल्यवर्धित, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. स्थूल म्हणजे ग्रॉस, बरोबर? व्हॅल्यू ॲडेड म्हणजे मूल्यवर्धित, बरोबर? आणि ॲट मार्केट प्राइस. ठीक आहे, बरोबर? आता आपल्याला पुढचे कॉन्सेप्ट पाहिजे ते म्हणजे स्थूल उत्पन्न, ग्रॉस इन्कम आणि निव्वळ उत्पन्न, बरोबर? वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी भांडवली मालमत्तांचा वापर केला जात असतो, जसे की मशिनरी, इमारती इत्यादी, बरोबर? एखादी वस्तू बनवतात, ती वस्तू बनवण्यासाठी आपण काय वापरत असतो? साधनं वापरत असतो, बरोबर की नाही? त्या साधनांमध्ये काय काय येऊ शकतं? भांडवली मालमत्तांचा वापर केला जाऊ शकतो, बरोबर? भांडवली मालमत्ता आहे. तुम्हाला एखादं प्रॉडक्ट बनवायचं, त्यासाठी काय लागणार? तुम्हाला एखाद्या फॅक्टरी लागणार आहे, मशिनरीज लागणार आहेत, बरोबर की नाही? तर ते येतं तुमच्या भांडवली मालमत्तांमध्ये, मशिनरी, बरोबर? आणि ह्या मशिनरी काय होत असतात? आता तुम्ही जी मालमत्ता वापरताय,
ते वापरताना ते काय होत असते, एक ठराविक पद्धतीचे त्याच्यामध्ये झीज घडून येत असते. बरोबर? म्हणजेच काय उत्पादन प्रक्रियेत वापर होत असतो वस्तूंचा, जे तुमच्या भांडवली मालमत्ता ॲसेट बोललं जातं, तुमचे ॲसेट्स आहेत. मला शर्ट बनवायचं. शर्ट बनवण्यासाठी मला काय लागणार आहे? कापूस आणला आणि मी सुई दोरा हाताने बनवत बसलो. बरोबर की नाही? असं होणार आहे का? माझं प्रोडक्शन होईल का? ठीक आहे. हाताने करणारे एक इंडस्ट्री आहे. त्यांना म्हणजे कुटीर उद्योगांमध्ये येतात ते. बरोबर की नाही? जसं आपली पैठणी साडी आहे. ही बरेचसे जे कारागीर आहेत, पैठण वगैरे त्या साईडला, येवला वगैरे त्या साईडला बरेचशा पैठणी बनवणाऱ्या कारागीर राहतात. ते हाताने विणतात. ते हातकाम करत असतात. तर त्याची व्हॅल्यू थोडी जास्त राहते. बरोबर की नाही? ते एक आहे. परंतु तुम्हाला मोठ्या प्रोडक्शन वस्तू बनवायच्या असतील, तर काय तुम्ही मशिनरीज आणणार. बरोबर नाही? एखादं छोटं मशीन शिलाई यंत्र आणणार. परंतु ते शिलाई यंत्र आता समजा त्याची एक काम करण्याची कॅपॅसिटी 10 वर्षाचीच असेल. तर काय आलं बरोबर की नाही? ते काही असं कोणती एक प्रॉडक्ट असते त्याला एक एक्सपायरी डेट असते. बरोबर नाही? पृथ्वीवर सर्वात जास्त टिकणारा पदार्थ सध्या प्लास्टिक आहे. बरोबर का नाही? कारण की तो डिकंपोज होत नाही. ओके. कितीतरी वर्ष लागतात त्याला डिकंपोज व्हायला. पण मशिनरीच असेल, तर मशिनरी एक सुरळीत पद्धतीने चालण्यासाठी त्याचा एक 10 वर्षाचं, 5 वर्षाचं प्रॉडक्ट असेल. तुम्ही आता समजा तुमच्याकडे घरामध्ये वॉशिंग मशीन आणत असाल, ते वॉशिंग मशीन आणताल त्याच्या वास्ते गॅरंटी, वॉरंटी बरोबर की नाही? 1 वर्ष ते नीट चालेल बाबा, गॅरंटी आम्ही देतो, की 1 वर्ष नीट चालेल. वॉरंटी देत असतात, गॅरंटी किंवा वॉरंटी. गॅरंटी म्हणजे बाबा एकदम ठामपणे, नाही बाबा हे नीट चालेलच. आणि वॉरंटी म्हणजे काय? 1 वर्ष बाबा नीट चालेल, त्याच्यानंतर येईल बाबा आम्ही मेंटेनन्सला थोडंफार एक्सटेंडेड वॉरंटी सुद्धा असते, की आम्ही 200, 500, 1000, 2000 तुमच्याकडून जास्त घेऊ आणि 2 वर्ष तुम्हाला सर्व्हिस देऊ. जर ते खराब झालं तर, बरोबर की नाही? आणि गॅरंटी असेल तर बाबा पूर्ण रिप्लेस दिलं जातं. तर हा फरक राहतो. प्रत्येक एक मशीन असेल किंवा वस्तू असेल, माणसाला एक लाईफटाईम आहे. ठराविक काळच माणसाचं आयुष्य आहे. तसंच एखादं मशीन असेल, एखादी बिल्डिंग असेल, बरोबर इमारत जरी असली तरी आता जुन्या इमारती होत्या त्या भरपूर वर्ष अजूनही आहेत. 600-600, 500-500 वर्षांच्या इमारती सुद्धा आहेत अजूनही. पण ते जुनं बांधकाम म्हणतो. आत्ताच्या काळामध्ये 50-60 वर्षामध्ये, 70-80 वर्षामध्ये एखादी बिल्डिंग पडली जाते किंवा काही पण होतं. भूकंप वगैरे सुद्धा येऊ शकतात. तर एक प्रत्येक गोष्टीला एक लाईफ आहे. तर ते स्थूल इन्कम मोजताना आपण काय करतोय, हे भांडवल ज्या मालमत्ता आहेत, मशिनरी वगैरे हे सर्व आपल्या भांडवली मालमत्ता मध्ये येत असतात. मशिनरी असतील, तुमची इमारत असेल, बरोबर की नाही? हे भांडवली मालमत्तामध्ये आपण जेव्हा प्रॉडक्ट बनवतो, उत्पादन जेव्हा घेत असतो, तेव्हा काय होत असतं, याच्यामध्ये घर्षण क्रिया घडून किंवा काहीतरी तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय होत असते, झीज होत असते. बरोबर? त्या झीजेचा बरोबर वापर झाल्यामुळे काय असतं, त्या मालमत्तेची जी काही भांडवली आपले ॲसेट्स आहेत, त्यांच्यामध्ये झीज घडून येत असते. बरोबर? आणि त्याला आपण काय बोलत असतो? घसारा. बरोबर की नाही? आता हे 10 वर्ष समजा मी एक कापड बनवण्याची कंपनी, माझ्याकडे शिलाई मशीन 4-5 आणून ठेवल्या आणि त्यांचं लाईफ आहे 5च वर्ष. तर 5 वर्षानंतर मला ते एकतर मशीन बदलणं गरजेचं आहे किंवा त्याला मेंटेनन्स, रिपेअरिंग येणारच आहे. बरोबर की नाही? कारण की त्या वस्तूंमध्ये ते जे पार्ट्स आहेत ते मूव्हिंग होत असतात आणि मूव्हिंग झाल्यानंतर काय होत असतं, वस्तूंची झीज होत असते घर्षणाने. बरोबर की नाही? तर त्याची जे काही लाईफ स्पॅन आहे त्याच्यामुळे होणारे जे प्रोडक्शन आहे ते कमी होणार आहे किंवा माझं बंद पडणार आहे. तर मला पुन्हा इन्व्हेस्टमेंट 5 वर्षांनी ते पुन्हा काय करायचं, मशीन बदलायच्या आहेत. बरोबर की नाही? तर त्याच्यासाठी मला त्याच्यामध्ये घसारा धरावा लागतो. बरोबर की नाही? तर स्थूल उत्पन्न जेव्हा आपण मोजतो, तेव्हा हा घसारा जो आहे, हा वजा न करता मूल्यवर्धन, बरोबर? जे व्हॅल्यू एडिशन त्याच्यामध्ये हा घसारा पकडला जात नाही. कशामध्ये? ग्रॉस इन्कम, स्थूल उत्पन्नामध्ये जो हा घसारा होत असतो, तो पकडला जात नाही. बरोबर? त्याला बोललं जातं स्थूल उत्पन्न. ओव्हरऑल, बरोबर नाही? समजा माझं उत्पन्न आहे ₹50,000 बरोबर? वार्षिक उत्पन्न आपण समजा ₹1,00,000 पकडूया. ₹1,00,000 हे माझं उत्पन्न झालं. बरोबर? आता ह्या ₹1,00,000 उत्पन्नामध्ये मी बाकीचे खर्च वगैरे पकडले. बरोबर? परंतु माझा लाईफ इन्शुरन्स नाही पकडला. तर काय आला? लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय बाबा, मला उद्या काही झालं, तर मला माझ्या कुटुंबाला मिळणार एक एक्स अमाउंट आहे. बरोबर की नाही? इन्शुअर केली मी ती अमाउंट. त्याच्यासाठी मला एक बाबा काहीतरी प्रीमियम येत असेल 5,000, ₹10,000 वार्षिक येत असेल. बरोबर? ते जर मी वजा नाही केलं, तर माझं उत्पन्न ₹1,00,000 राहणार आहे. बरोबर की नाही? हे ₹1,00,000 उत्पन्न हे माझं काय आलं? स्थूल उत्पन्न, निव्वळ स्थूल, ग्रॉस हे माझं निव्वळ उत्पन्न आलं. परंतु मी जर माझ्या याच्यासाठी याच्यामधून समजा 10,000चा प्रीमियम मी वजा केला, माझ्या लाईफ इन्शुरन्स वजा केलं, तर माझं उत्पन्न किती राहतं? ₹90,000. हे काय आलं माझं? निव्वळ. बरोबर? हे ₹10,000 माझा घसारा झाला. बरोबर? हा घसारा आपण पकडत नसतो. स्थूल उत्पन्नामध्ये घसारा पकडला जात नाही. ओव्हरऑल पकडलं जातं. बरोबर की नाही? बरोबर?
स्थूल उत्पादनामध्ये काय होतं, अंतिम सेवा आणि वस्तूंचाच विचार केला जात असतो. ठीक आहे. आता निव्वळ उत्पन्न म्हणजे काय, निव्वळ उत्पन्न कळालं आपल्या स्थूल मूल्यवर्धितातून काय केलं, आता घसारा वजा केलास आपणास निव्वळ मूल्यवर्धित प्राप्त होत असते. बरोबर. जे काही अंतिम वस्तू आहे त्याची काय व्हॅल्यू असेल, अंतिम मूल्य किंवा सेवा असेल, त्याची जे अंतिम मूल्य ते आपण स्थूल उत्पन्नात पकडत असतो. बरोबर. आता हे स्थूल उत्पन्न करताना आपण त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन जो काही घसारा झालाय तो पकडत नाही, त्याला काय बोललं जातं, स्थूल किंवा ग्रॉस इन्कम. परंतु निव्वळ नेट करताना आपल्याला काय करायचंय, जे काही स्थूल उत्पन्न आहे त्याच्यामधून काय करायचंय, जो काही घसारा आहे तो वजा करायचा आहे. बरोबर. माझं उत्पन्न 1 लाख रुपये आहे, परंतु 1 लाख रुपये उत्पन्नामधून माझं 10,000 रुपये लाईफ इन्शुरन्सचा कव्हर जात असेल तर तो जो काही घसारा आहे तो मला वजा करावा लागतो. बरोबर. तर त्याला काय बोललं जाणार, मी निव्वळ उत्पन्न. बरोबर. मग ते उरलेल्या 90,000तून माझे काही खर्च भागवल. बरोबर की नाही. तर त्याला बोललं आता निव्वळ नेट इन्कम. बरोबर. निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे काय, आता स्थूल मूल्यवर्धित वजा घसारा. बरोबर. स्थूल मूल्यवर्धित म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड वजा घसारा, याला बोललं आता निव्वळ मूल्यवर्धित, नेट व्हॅल्यू ऍडेड किंवा नेट इन्कम. ठीक आहे. निव्वळ आणि स्थूल, ग्रॉस आणि नेट हे दोन शब्दांमधला डिफरन्स आहे. त्याच्यामध्ये फक्त काय करायचं, आपल्याला घसारा वजा करायचा, म्हणजे आपल्याला निव्वळ प्राप्त होत, म्हणजे ऍक्च्युअल प्राप्ती निव्वळ मधून होत असते. हे स्थूल मध्ये काय, ओव्हरऑल आम्हाला बाबा 100 रुपये मिळाले. बरोबर. त्या 100 मधून आपल्याला खर्च किती झाले ते नाही काढता, आपण फक्त 100 रुपयेच आपण मोजत असतो. आणि निव्वळ काढायचं असेल तर बाबा नाही, मला एवढा खर्च आलेला आहे आणि एवढा माझा घसारा झालेला आहे. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये निव्वळ उत्पन्न ही आपणास वास्तव उत्पन्न मिळत असते. रिअल जी व्हॅल्यू असते ती आपल्याला नेटवरून मिळत असते. बरोबर. नेट म्हणजे निव्वळ. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल डिफरन्स, सोप्या कन्सेप्ट आहे, काही जास्त अवघड नाही, पण स्थूल आणि निव्वळ एवढं लक्षात आलं. याच्यामध्ये निव्वळ मध्ये आपण घसारा वजा करत असतो, स्थूल मध्ये आपण काहीच वजा करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचं एक आहे बाजारभाव आणि घटक किंमत. मार्केट प्राइस म्हणजे काय आणि फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, घटक किंमत म्हणजे काय आणि बाजारभाव म्हणजे काय. बरोबर. आता हे बघूया. बाजारभाव म्हणजे काय, ग्राहक, उपभोक्ता किंवा उत्पादकाकडून, उत्पादन संस्थांकडून. बरोबर. ग्राहक किंवा उपभोक्ता म्हणजे फायनल कन्झ्युमर, हा काय उत्पादकाकडून किंवा उत्पादन संस्थांकडून म्हणजे मॅन्युफॅक्चरर कडून ज्या किमतीला वस्तू किंवा सेवा विकत घेतो त्या किमतीला काय बोललो आता, बाजारभाव असे म्हणतात. बरोबर. आपण किंवा एखादी व्यक्ती, समजा मी रत्नाकर, मला हा शर्ट घ्यायचा आहे. बरोबर. हा शर्ट ज्या किमतीला मी घेतो त्या किमतीला काय बोललो होतं, बाजारभाव. बरोबर. मी कोण आहे, बरोबर, आपण कोण आहोत, फायनल युजर, ग्राहक किंवा उपभोक्ता. उत्पादन संस्थांकडून किंवा उत्पादकाकडून. बरोबर. प्रोडक्शन दुकानात जाऊन काय आपण एखाद्या ब्रँडचा कपडा विकत घेतला, आता हा कोणता XYZ कंपनीचा कपडा असेल. बरोबर. हे झाले त्याचे मॅन्युफॅक्चरर, त्यांच्याकडून मी किती रुपयाला घेतला, 500 रुपये, 1000 रुपये. बरोबर. ही झाली त्याची किंमत, बाजारभाव. बरोबर की नाही. ज्या किमतीला आपण वस्तू किंवा सेवा विकत घेतो त्याला बोललो जातो बाजारभाव किंवा मार्केट प्राइस. ठीक आहे. आता बाजारभाव म्हणजेच काय, वस्तू आणि सेवेची अंतिम किंमत, फायनल प्राइस. बरोबर. बाजारभावामध्ये अप्रत्यक्ष कर आणि अनुदान यांचा समावेश केलेला असतो. बरोबर. आता बाजारभाव किंमत, मी 500 रुपयाला समजा शर्ट आणला. बरोबर की नाही. ह्या 500 रुपयामध्ये कंपनीने हे प्रोडक्शन घेताना याच्यामध्ये त्यांना जे काही टॅक्सेस वगैरे द्यायचे, अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष नाही, अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्सेस, सॉरी, अप्रत्यक्ष कर, लक्षात ठेवा, अप्रत्यक्ष कर, इथे अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट टॅक्सेस. बरोबर की नाही. हे इनडायरेक्ट टॅक्सेस पे केलेले असतात, प्रत्यक्ष कर नाही, इनडायरेक्ट टॅक्सेस लक्षात ठेवायचं. आणि प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, इनडायरेक्ट टॅक्सेस हे इन्क्लूड केलेले असतात. बरोबर. आणि त्यांना जे काय अनुदान मिळतं, समजा एखादं लाईफ सेव्हिंग ड्रग असेल किंवा लाईफ सेव्हिंग औषध असेल तर त्याच्यावर ते बनवण्यासाठी कंपनीला सरकारकडून काही अनुदान सुद्धा मिळू शकतं, तर ते अनुदान वजा केलं जातं. बरोबर की नाही. तर ह्या जी काही आपली अंतिम वस्तूची अंतिम प्राइस आहे, फायनल गुडची फायनल प्राइस, MRP. बरोबर की नाही. त्याच्यामध्ये ह्या बाजारभावाच्या किमतीमध्ये अप्रत्यक्ष कर आणि अनुदानांचा यांचा समावेश केलेला असतो. बरोबर.
आता ह्या वस्तूंची जी काही किंमत असते ती इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस, बरोबर की नाही? इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस. तुम्ही एखादी वस्तू आणा, त्याच्यावर ब्रँडवर लिहिलेलं असतं, त्याचे जे काही कंपोजिशन असतात त्याच्यामध्ये एमआरपी वगैरे सर्व, त्याचा सिरियल नंबर, मॅन्युफॅक्चर वगैरे जेव्हा काही लिहिलं असतं, बारकोड वगैरे असतो, बरोबर की नाही? तर त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस, सर्व करांसहित ती वस्तू आपल्याला बाजारभावाला मिळत असते, बरोबर? बाजारभाव हा घटक किमतीपेक्षा जास्त असतो, बरोबर की नाही? बाजारभाव हा म्हणजे जी काही किंमत आहे, मार्केट प्राइस, ही घटक किमतीपेक्षा जास्त असते. घटक किंमत म्हणजे काय? फॅक्टरीमध्ये बनवताना त्याला येणारा खर्च, बरोबर की नाही? जे घटक वापरले गेले त्यांचा गेलेला जो काही खर्च आहे त्याला बोललं जातं घटक किंमत, बरोबर? बाजारभावाची किंमत ही कशी असते? जास्त असते घटक किमतीपेक्षा. कंपनीमध्ये बनवताना जेवढा खर्च आला त्याच्यानंतर मग त्यांची नफा वगैरे जोडून ते आपल्याला अंतिम किंमत, टॅक्सेस वगैरे, अनुदान वगैरे सर्व हे करून ते आपल्याला फायनल याला विकली जाते, अंतिम किंमत किंवा मार्केट प्राइसला. ठीक आहे? तर बाजारभाव हा घटक किमतीपेक्षा जास्त असतो, बरोबर? बाजारभाव हा मागणी पुरवठ्यानुसार बदलत असतो, बरोबर की नाही? मार्केट प्राइस, समजा मी 100 शर्ट बनवले, बरोबर? एका शर्टाची किंमत ₹500 आणि याची मार्केटमध्ये खूप डिमांड आहे, बरोबर? जास्त, बरोबर की नाही? डिमांड अँड सप्लाय. डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे. बाबा मी 100 शर्ट बनवले, मागणी 200 याची, तर 200 जर मागणी असेल तर लोक जास्त पैसे देऊन सुद्धा वस्तू विकत घ्यायला तयार होतात, बरोबर नाही? तर याची प्राइस मी वाढवू शकतो माझा नफा वाढवण्यासाठी. याचं 500चं शर्ट मी 800ला करू शकतो. बाजार किंमत वाढली, बरोबर की नाही? मार्केट प्राइस वाढली, कारण की डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे. परंतु समजा मी 100 शर्ट बनवले, त्याची किंमत ₹500 ठेवली आणि मागणी 50 शर्टांची आहे, बरोबर की नाही? मागणी कमी झाली, काय होऊ शकतं? मी याची किंमत कमी करू शकतो, बरोबर नाही? नफा थोडा कमी करून बाबा मी याची किंमत ऑफरमध्ये ₹400 लावेल किंवा ₹400 मी देऊ शकतो, जेणेकरून बाबा माझा हे बनवलेलं वस्तू पटकन विकली जावी, बरोबर की नाही? तर बाजार जी किंमत आहे किंवा मार्केट प्राइस आहे ही मागणी पुरवठ्यानुसार बदलू शकते. घटक किंमत नाही बदलत. घटक किंमत म्हणजे त्याच्यासाठी येणारा खर्च ती वस्तू बनवण्यासाठी, बरोबर की नाही? तर बाजारभाव ही किंमत मागणी पुरवठ्यानुसार बदलू सुद्धा शकते, बरोबर? बाजारभावामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढलेले दिसते, बरोबर? आता बाजारभाव, समजा बाजारभावानुसार मी शर्ट ₹500 लावलेलं आहे, बरोबर? पण डिमांड हाय झाली किंवा महागाई थोडी वाढली, तर मी माझा नफामध्ये बाबा हे ₹500 शर्ट ₹800 करू शकतो, बरोबर? ₹800 समजा मी ती किंमत केली, तर काय होणार आहे? तुमचं जे काही फायनल गुड्स आपण मोजतो त्याच्यामध्ये पैसे वाढलेले दिसणार आहेत, बरोबर की नाही? त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा आपण वाढलेलं दिसू शकतं, बरोबर की नाही? मूळ किमती ही ज्याची किंमत याच्यामध्ये वाढ झाली, इन्फ्लेशन समजा असेल, महागाई वाढली, बरोबर की नाही? तर वाढलेलं सुद्धा दिसू शकतं, बरोबर? आणि राष्ट्रीय उत्पन्न आपण कशाला मोजत असतो? बाजारभावालाच मोजत असतो. मार्केट प्राइसला आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असतो, बरोबर? तर हा एक फॅक्टर आहे. ओके, तुमच्याकडे इन्फ्लेशन वाढलं तर काय होतं शकतं? तुमचं जीडीपी सुद्धा म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते वाढलेलं दिसू शकतं, बरोबर? तर हे झालं तुमचा बाजारभाव. आता आपण पाहणार घटक किंमत. घटक किंमत म्हणजे वस्तू आणि सेवा तयार करताना उत्पादन प्रक्रियेत वापरले गेलेल्या सर्व घटक जसे की खंड, व्याज, मजुरी, नफा यांचा परतावा होय, बरोबर नाही? आता हे आपण पाहिलं घटक उत्पन्न पाहताना घटक जे आहेत, प्रोडक्शन किंवा सेवा देताना हे 4 घटक वापरले जातात. कोणते? तुमचं श्रम असेल, भांडवल असेल, मजुरी असेल किंवा आपला उद्योजक असेल, प्रवर्तक, बरोबर की नाही? हे तुमचे घटक झाले आणि त्या घटकांना दिला जाणारा हा परतावा, बरोबर? त्या परताव्याला काय बोललं जातं? फॅक्टर कॉस्ट. त्यांची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे? घटकांची किंमत मिळणार आहे. त्याला बोललं जातं फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्ट. जे काही घटक आपण वस्तू किंवा सेवा तयार करण्यासाठी वापरले त्यांना दिला जाणारा हा जो परतावा आहे त्याची ऍडिशन केली तर त्याला काय बोलणार आहे? फॅक्टर कॉस्ट, घटक किंमत, बरोबर? घटक किंमत काढताना आपणास बाजारभावातून अप्रत्यक्ष कर वजा करावा लागतो, बरोबर? बाजारभावातून अप्रत्यक्ष कर आपल्याला वजा करावा लागतो. कारणमुळे काय होतं? बाजारभाव वाढत असतो, बरोबर? टॅक्सेस इन्क्लुडेड, ऑल टॅक्सेस, आपण टॅक्स सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करत असतो की नाही बाजारभाव किमतीमध्ये. पण घटक किमतीमध्ये आपण बाजारभावातून अप्रत्यक्ष जे काही कर आहेत ते वजा केले तर घटक किंमत आपल्याला मिळत असते. आणि तसेच घटक किंमत काढताना शासकीय अनुदाने ही मिळवावी लागतात, बरोबर की नाही?
शासकीय अनुदाने जे तुम्हाला मिळतात ती ऍड करायला लागतात घटक किमतीच्या याच्यामध्ये. त्यामुळे बाजारभाव हा कमी होत असतो. बरोबर. समजा एखादी आवश्यक एखादं औषध बनवत आहे, बरोबर, ते बनवताना सरकारकडून काहीतरी अनुदान मिळत जातं की बाबा जेणेकरून याच्यावर होणारा जो काही फायनल बर्डन जे आहे, म्हणजे फायनली MRP बाजारभावाची किंमत जी आहे ती समजा जास्त वाढत असेल आणि सामान्य ग्राहक जो आहे त्याच्या खरेदी शक्तीच्या समजा पलीकडे जात असेल, जास्त किंमत महाग होत असेल, तर बाबा सरकार त्याला अनुदान देऊन काय करू शकतं, ती जी बाजारभावाची किंमत आहे ती कमी करू शकतं. बरोबर की नाही. तर अशा पद्धतीचं अप्रत्यक्ष कर याच्यामध्ये ऍड करावा लागतो आणि अनुदाने अप्रत्यक्ष कर वजा करावा लागतो आणि अनुदाने ऍड करावे लागतात. बरोबर की नाही. म्हणजेच घटक किंमत काढताना काय करावं लागतं, बाजारभावामधून अप्रत्यक्ष कर वजा करायचा आणि अनुदाने मिळवायची असतात. ठीक आहे. याच्यावरून काय मिळते आपल्याला, घटक किंमत मिळत असते. बरोबर, लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर घटक किमतीलाच स्थिर किंमत म्हणतात. बरोबर. तुम्हाला वस्तू किंवा सेवा तयार करताना ज्या घटक किमतींना जो परतावा द्यावा लागतो त्यालाच काय बोलतो, स्थिर किंमत. बरोबर, स्थिर किंमत. त्याच्यानंतर यालाच वास्तव उत्पन्न असे म्हणतात. घटक किमतीला मोजलेले गेले की जे काय राष्ट्रीय उत्पन्न यालाच काय बोलणार आपण, वास्तव उत्पन्न किंवा रिअल इन्कम. बरोबर. तर हा फरक आहे आपला बाजारभाव किंमत आणि घटक किमतीमध्ये. बाजारभाव किंमत ही नेहमी घटक किमतीपेक्षा जास्तच असणार आहे. बरोबर की नाही. कारण घटक किमतीमध्ये फक्त आपल्याला जेव्हा ती वस्तू बनवण्यासाठी लागणारा खर्च हा इन्क्लूड केला जातो. बरोबर की नाही. त्याच्यामधून काय करणार आपण, अप्रत्यक्ष कर, बाजारभावाच्या याच्यामधून अप्रत्यक्ष कर वजा केला आणि अनुदाने मिळवली की आपल्याला घटक किंमत मिळत असते. बरोबर की नाही. बाजारभावाच्या याच्यामध्ये हे सर्व घटक किंमत प्लस नफा ते सर्व अनुदाने कर याच्यामध्ये ऍड असतात. बरोबर की नाही. त्यामुळे बाजारभाव ही किंमत नेहमी घटक किमतीपेक्षा जास्तच असणार आहे आणि ही डिमांड अँड सप्लाय नुसार कमी जास्त होऊ शकते. राष्ट्रीय उत्पन्न आपण बाजारभावाच्या किमतीलाच मोजणार आहोत, पण खरं जर राष्ट्रीय उत्पन्न जर काढायचं गेलं तर ते रिअल किंवा वास्तव म्हणता येईल, ते आपल्याला घटक उत्पन्नाला किंवा घटक किमतींना मिळत असतं. ठीक आहे. हा झाला बाजारभाव आणि घटक किमतीमधला फरक. सोपा आहे, जास्त काही अवघड नाही. बरोबर. त्याच्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आहे सर्वात महत्वाचं म्हणजे देशांतर्गत उत्पादन, डोमेस्टिक प्रॉडक्ट. बरोबर. देशांतर्गत उत्पादन. आता देशांतर्गत म्हणजे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची एकूण बेरीज म्हणजे देशांतर्गत उत्पादन. देशांतर्गत, देशाच्या आतमध्ये. बरोबर की नाही. आणि कोणता, भौगोलिक प्लस नाही, आर्थिक क्षेत्र घ्यायचं आपल्याला. ह्या आर्थिक क्षेत्राच्या याच्यामध्ये उत्पादित झालेले तुमचे जे काही सेवा असतील, तुमचे गुड्स असतील, त्याचे जे काही फायनल व्हॅल्यू ऍडेड आहे त्याची एकूण बेरीज म्हणजेच काय, तुमचं देशांतर्गत उत्पादन. बरोबर की नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे देशांतर्गत उत्पादनाच्या कॉन्सेप्ट आहेत, पुढे संकल्पना ते आपण पाहतोय. बरोबर. त्याच्यामध्ये आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादन. स्थूल म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ऍट मार्केट प्राइस आणि नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ऍट मार्केट प्राइस. GDP-MP आणि NDP-MP ह्या दोन संकल्पना आहेत. GDP ग्रॉस डोमेस्टिक आणि नेट डोमेस्टिक. नेट म्हणजे निव्वळ. आपण पाहिलं स्थूल आणि नेट मधला फरक आपण पाहिलेला आहे आणि त्याच्याच पुढची पायरी म्हणजे देशांतर्गत उत्पादन, डोमेस्टिक प्रॉडक्ट. त्याच्यामध्ये ग्रॉस डोमेस्टिक आणि नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. बरोबर. आणि ते कोणत्या, बाजारभावाला, मार्केट प्राइसला असणारा. बरोबर. आता आपण पाहिलं बाजारभाव आणि फॅक्टर कॉस्ट. बरोबर. तर आपण GDP आता मग काढणार आहोत. GDP डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय आलं लक्षात, त्याच्यामधल्या ह्या दोन संकल्पना GDP आणि NDP, स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादन. पहिला आपण GDP पाहूया. GDP म्हणजे काय. बरोबर. GDP-MP स्थूल देशांतर्गत उत्पादन. बरोबर. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. बरोबर. GDP म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण बाजारभावाचे मूल्य. GDP मध्ये काय आहे तुमचं, भौगोलिक सीमा, देशांतर्गत. बरोबर. त्याचं नावच काय, देशाच्या अंतर्गत तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा. आणि त्याचं जे मूल्य आहे ते कशानुसार, बाजारभावाचं मूल्य, मार्केट प्राइस नुसार जी काही व्हॅल्यू आपण मोजतो देशाच्या आतमध्ये तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा आणि त्यांचं बाजारभावाला केलेले मूल्य म्हणजे मार्केट प्राइस.
त्याला काय बोललं जातं? स्थूल देशांतर्गत उत्पादन. बरोबर, म्हणजे देशाच्या आतमध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार झाल्या त्यांचं केलेलं अंतिम मूल्य बाजारभावाच्या नुसार त्याला बोललं जातं जीडीपी ॲट मार्केट प्राइस. स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभावानुसार. बरोबर, एखाद्या देशाचा जीडीपी हा एक वर्षाचा देशाने उत्पादित केलेल्या सर्व उत्पादनांचे आणि सेवांचे अंतिम बाजार मूल्य दर्शवतो. बरोबर, अंतिम बाजार मूल्य आहे कशाचा? तुमच्याकडे तयार झालेल्या वस्तू आणि सेवा यांचं अंतिम मूल्य. बरोबर, यामध्ये घसाऱ्याचा समावेश असतो. बरोबर की नाही? घसारा आपण पकडला होतो याच्यामधून काही टाकत नाही, कारण की हे काय आपण स्थूल आहे. ग्रॉस मध्ये आपण सर्व पकडतो. बरोबर की नाही? यामध्ये अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा समावेश असतो. बरोबर, इनडायरेक्ट टॅक्सेस असतात. त्याच्यानंतर यामध्ये सरकारी अनुदानाच्या रकमेचा समावेश नसतो. याच्यामध्ये आपण जे काही अनुदान आहे ते काही पकडत नाही. त्याच्यानंतर जीडीपी एमपी म्हणजे काय? त्याचं सूत्र आहे अंतिम उत्पादन वजा घसारा, अप्रत्यक्ष कर आणि अनुदाने वजा अनुदाने. बरोबर की नाही? अशा पद्धतीचा हा काय आहे आपला जीडीपी एमपीचा एक सूत्र आहे. हे सूत्र देऊ शकतात, तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की हे सूत्र बरोबर आहे, योग्य आहे, याच्यामध्ये प्लस मायनस इकडे तिकडे करू शकतात. बरोबर की नाही? त्याच्यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पाद. निव्वळ देशांतर्गत उत्पाद मध्ये काय येत असतं? निव्वळ मध्ये आपण पाहिलं काय करायचं आहे? घसारा वजा करायचा आहे. बरोबर की नाही? जीडीपी मधून म्हणजे हे जे मार्केट प्राइस आहे याच्यामधून काय करायचं आहे? आपल्याला घसारा वजा करायचा. म्हणजे आता जीडीपी मधून आपण काय केला? घसारा वजा केला. आपल्याला काय मिळणार आहे? निव्वळ देशांतर्गत उत्पादन. निव्वळ देशांतर्गत उत्पादन. बरोबर, याच्यामध्ये एका देशात एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण बाजारभावाला मोडलेले मूल्य. बरोबर, ज्यामध्ये काय? भांडवलाच्या वस्तूंवरील घसारा. बरोबर, वस्तूंमध्ये तयार होणारा जो वस्तू किंवा आपण जे काही वापरतो भांडवली वस्तू. बरोबर की नाही? म्हणजे तुमचं मशिनरी असेल, बिल्डिंग असेल, यांच्यामध्ये झालेला काय असणार आहे? घसारा हा सुद्धा मोजलेला असतो, म्हणजे तो वजा केला जातो. त्यालाच काय काय बोललं जातं? नेट, निव्वळ देशांतर्गत उत्पादन. बरोबर, जीडीपी मधून घसारा वजा केल्यास आपणास निव्वळ देशांतर्गत उत्पाद मिळत असतं. बरोबर, एनडीपी एमपी म्हणजे काय? जीडीपी मधून घसारा वजा करणे. बरोबर, सोपी कॉन्सेप्ट आहे जीडीपी आणि एनडीपी. आणि हे आपण कशाच्या संदर्भाने मोजतोय? बाजार भावाच्या किमतीनुसार. बरोबर, ओके. जीडीपी आपण मार्केट प्राइसला मोजत असतो, एवढं लक्षात ठेवा. बरोबर, देशाचा काही जो जीडीपी आहे तो आपण मार्केट प्राइस म्हणजे बाजार भावाच्या याच्यानुसार मोजत असतो. बरोबर, त्याच्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आहे जीडीपीच्या संदर्भातली स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला मोजलेले. बरोबर, पहिलं आपण पाहिलं बाजार भावाला मोजलेलं, आता आपण पाहणार आहोत घटक किमतीला मोजलेलं. ठीक आहे, आणि निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किमतीला मोजलेले. जीडीपी एमपी मार्केट प्राइस नुसार आणि जीडीपी एफसी. बरोबर, जीडीपी एफसी असं बोललं होतं. जीडीपी फॅक्टर कॉस्ट, घटक किमतीला मोजलेलं जे काही घटक किंमत आहे त्याला काय बोललं होतं? फॅक्टर कॉस्ट. बरोबर, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट कशाला? घटक किमतीला मोजलेलं. आता घटक देशातील सर्व उत्पादित संस्थांनी एका वर्षाच्या कालावधीत तयार केलेल्या वस्तू आणि सेवांचे अंतिम मूल्य एकूण घटक किमतींना फॅक्टर कॉस्ट मोजलेले मूल्य म्हणजेच काय? घटक खर्चानुसार देशांतर्गत उत्पादन होय. बरोबर की नाही? घटक किमतींना मोजलेले मूल्य. बरोबर, घटक किमतीनुसार जे आपण मूल्य मोजतो आणि त्याचं जेव्हा आपण जीडीपी काढतो त्याला बोललं जातं स्थूल देशांतर्गत उत्पाद घटक किमतीनुसार, जीडीपी एफसी. बरोबर, यामध्ये काय करायचं? अप्रत्यक्ष कराचा रकमेचा समावेश असतो का? नाही. आणि सरकारी अनुदानाचा समावेश मात्र असतो. बरोबर, तर काय होणार आहे? जीडीपी एफसीचा फॉर्म्युला काय आहे? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ऍट मार्केट प्राइस. बरोबर, त्याच्यामधून काय करायचा? अनुदान ऍड करायचे आणि अप्रत्यक्ष कर वजा करायचा. बरोबर, अप्रत्यक्ष कर वजा करायचा. फॅक्टर कॉस्ट काढताना आपण काय करत असतो? कर वजा करत असतो आणि अनुदान ऍड करत असतो. बरोबर की नाही? ओके, आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचं आहे एनडीपी. एनडीपी म्हणजे काय करायचं? फक्त आपल्याला जीडीपी मधून घसारा वजा करायचा आहे. बरोबर, त्याच्यानंतर काय मिळवायचंय? अनुदाने मिळवायची आणि अप्रत्यक्ष कर वजा करायचा आहे. सोपी कॉन्सेप्ट आहे. जीडीपी वरून एनडीपी काढताना एकदम सोपं आहे. घसारा याच्यामध्ये ऍड करायचा म्हणजे वजा करायचा थोडक्यात. बरोबर, देशात एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण घटक खर्चानुसार येणारे निव्वळ मूल्य म्हणजे घटक खर्चानुसार निव्वळ देशांतर्गत उत्पादन. ओके, जीडीपी मधून घसारा वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे? नेट म्हणजेच निव्वळ मिळणार आहे. आणि हे कशाच्या मध्ये काढतोय आपण? घटक किमतीनुसार काढत आहोत. बरोबर, बाजार किमतीला नाही.
तर बाजार किमतीमधून आपल्याला काय काय वजा करावं लागणार आहे, याच्यामध्ये घसारा वजा करायचा आहे, त्याच्यानंतर अनुदान मिळवायचे आहेत आणि अप्रत्यक्ष कर वजा करायचा आहे. तर आपल्याला काय मिळणार आहे, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट. बरोबर. देशांतर्गत उत्पादाच्या जीडीपीच्या संकल्पनेत आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व व्यक्ती किंवा संस्था यांनी पुरविलेल्या वस्तू आणि सेवा, बरोबर की नाही, यांनी पुरवलेल्या वस्तू आणि सेवा यांचा समावेश होत असतो. म्हणजेच निवासी तसेच गैरनिवासीच्या घटक उत्पन्नाचा समावेश होत असतो. बरोबर. निवासी असतील, गैरनिवासी असतील, यांच्या घटक उत्पन्नाचा, फॅक्टर कॉस्टचं उत्पादन आपल्या याच्यामध्ये होत असतं. बरोबर. एखादी कंपनी असेल, एखाद्या कंपनीने तुमच्या इथे प्रॉडक्ट्स बनवले, ठीक आहे, त्या प्रॉडक्टचा तुमच्या देशातली असेल, त्या प्रॉडक्टची त्यांनी दिलेल्या वस्तू आणि त्यांनी तयार केलेल्या सेवा यांचा देशांतर्गत जीडीपी मध्ये समावेश केला जातो. मग ती आपल्या देशाची कंपनी असो किंवा बाहेरच्या देशातली कंपनी जरी आपली इथे येऊन प्रॉडक्ट बनवत असली, बरोबर की नाही. आता तुमच्या देशामध्ये ऍपलची कंपनी आलेली आहे, भारतामध्ये ऍपल कंपनी आलेली आहे आणि ऍपल कंपनी मोबाईल बनवत आहे. त्यांनी बनवलेल्या जे काही वस्तू असेल, जे काही सेवा ते आपल्याला इथे देत आहेत, बरोबर, त्यांचा सुद्धा आपल्या जीडीपी मध्ये काय केला जातो, समावेश केला जातो. आता ह्या समावेश करताना काय काय करायचंय, एकतर बाजार किमतीनुसार समजा एखादा ऍपलचा फोन असेल 1.5 लाखाचा, त्या 1.5 लाखाची ही बाजारभावानुसार जी काही प्राइस आहे त्याला आपण जीडीपी मध्ये काय करणार, समावेश करणार आहोत. तर बाजारभावानुसार जी काढलेली किंमत आहे 1,50,000 रुपये, त्याचा आपण काय करणार आहोत, जीडीपी ऍट मार्केट प्राइस, बाजारभावानुसार जो काढलेला जीडीपी आहे त्याच्यामध्ये समावेश करणार आहोत. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं आहे जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, तर त्याच्यामधून आपल्याला घसारा वजा करायचा आहे. बरोबर. त्या घसाराचा सुद्धा ते घटक उत्पन्न आहे. बरोबर. जीडीपी ऍट घटक उत्पन्न जेव्हा आपण काढायला गेलो, बरोबर, फॅक्टर कॉस्टला काढायला गेलो, फॅक्टर कॉस्ट किंवा घटक किमतीला, त्या घटक किमतीला काढताना त्याच्यामध्ये ज्या घटकांचा वापर केला गेला त्याच्याशी आलेली किंमत ती बाजारभावापेक्षा नेहमीच कमी असणार आहे. बरोबर की नाही. आता 1,50,000चा मोबाईल असेल तर 1 लाखालाच तू म्हणू शकतो घटक किमतीच्या याच्यानुसार. बरोबर. तर त्याचं काय करायचंय, घटक किमतीला काढलेलं जीडीपी. ठीक आहे. हा झाला जीडीपी एमपी ऍट फॅक्टर, जीडीपीएफसी म्हणजेच काय, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. त्याच्यानंतर दुसरं आलं एनडीपी, एमपी आणि एनडीपी फॅक्टर कॉस्ट. एनडीपी एमपी म्हणजे काय, जीडीपी जो आपण मार्केट प्राइसला काढला बाजारभावानुसार 1,50,000चा समजा जीडीपी आहे, त्या जीडीपी मधून समजा घसारा वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे, नेट डोमेस्टिक मिळणार आहे, निव्वळ देशांतर्गत उत्पादन मिळणार आहे. बरोबर. घसारा वजा केला, समजा घसारा असेल 20,000चा, 1 लाखाचा, 1.5 लाखाचा उत्पन्न आहे, मग त्याच्यामध्ये समजा 10,000 किंवा 1,000 रुपये समजा आपण घसारा पकडला मशिनरीचा, याचा त्याचा सगळा, तर तो काय आला तुमचा नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. बरोबर. आणि त्याची जी किंमत आहे मार्केट प्राइसला, मार्केट प्राइस मधून वजा केलं तर एनडीपी एमपी. बरोबर की नाही. त्याच्यानंतर एनडीपीएफसी, एनडीपीएफसी मध्ये काय करावं लागतं, जीडीपी मधून काय करावं लागतं, तुमचा घसारा वजा करावा लागतो. त्याच्यानंतर अप्रत्यक्ष जे कर आहेत ते वजा करावे लागतात, अनुदान ऍड करावी लागतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या संकल्पना आहेत, छोट्या आहेत, छानपैकी लक्षात आल्या असतील तुमच्यात. ओके. आपण पुढे जाऊया. आता हे पाहूया देशांतर्गत उत्पादाच्या जीडीपीच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत, चारही कॉन्सेप्ट जीडीपीच्या, जीडीपीएमपी, एनडीपीएमपी म्हणजे काय, त्याच्यानंतर जीडीपीएफसी आणि एनडीपीएफसी म्हणजे काय. बरोबर. हे पाहिलं आपण. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पाद, कशानुसार, बाजारभावानुसार. बरोबर. त्याच्यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पाद, कशानुसार, बाजारभावानुसार. त्याच्यानंतरचं कॉन्सेप्ट आहे जीडीपीएफसी. बरोबर. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट, स्थूल देशांतर्गत उत्पाद, कशानुसार, घटक किमतीनुसार. त्याच्यानंतर नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, बरोबर, निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किमतीनुसार. ठीक आहे. आता पाहूया हे जीडीपीएमपी आपण पाहिलं. तुमच्या देशात सर्व ज्या तयार होत आहेत वस्तू आणि सेवा, त्यांचा बाजारभावाला जे काही मूल्य असेल त्याला बोललं जातं जीडीपी मार्केट प्राइस. सिंपलची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. अंतिम वस्तू ज्या त्याची अंतिम व्हॅल्यू असेल, ठीक आहे, बाजारभावानुसार, त्याला बोललं जाणार जीडीपी. ते सर्व आपल्या जीडीपी मध्ये इन्क्लूड होणार आहे. बरोबर. आता याच्यातून घसारा वजा केला, आता हे इकडे आलंय, इथे लिहितो एनडीपी, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट ऍट मार्केट प्राइस. बरोबर. घसारा वजा केला जीडीपी मधून तर काय मिळणार तुम्हाला, निव्वळ मिळणार आहे. स्थूल मधून काय मिळणार आहे, निव्वळ. जीचा काय होणार आहे, जीचा एन होणार आहे. ग्रॉस मधून नेट. बरोबर. ओके. एवढं लक्षात आलं, सिंपलची बात आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट पासून काय करायचं आपल्याला, फॅक्टर कॉस्टची किंमत काढायची. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ऍट फॅक्टर कॉस्ट.
याच्यामधून करताना आपण काय करणार आहोत, अप्रत्यक्ष कर वजा करणार आहोत आणि अनुदान मिळवणार आहोत. बरोबर. अप्रत्यक्ष कर कमी केल्यामुळे काय होणार आहे, वजा करायचं आहे, कारण की अप्रत्यक्ष कर काय करत असतो, बाजारभावाची किमती वाढवत असतो आणि अनुदानामुळे काय होतात, बाजारभावाची जी किंमत आहे ती कमी होत असते. तर त्याला काय बोलतो आपण, जीडीपी मधून अप्रत्यक्ष कर वजा केले आणि त्याच्यामध्ये अनुदान मिळवले तर आपल्याला काय मिळणार आहे, फॅक्टर कॉस्ट घटक किंमत मिळणार आहे. आणि ह्यालाच काय बोललं होतं, जीडीआय, ग्रॉस डोमेस्टिक इन्कम. बरोबर. तुमचा जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट म्हणजेच हा काय आला तुमचा ग्रॉस डोमेस्टिक इन्कम. बरोबर. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बोलला त्याला, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. बरोबर. जीडीआय. त्याच्यानंतर आता आपण पाहिलं एनडीपी ऍट मार्केट प्राइस. आता ह्या नेट डोमेस्टिक प्राइस मधून समजा आपण काय केलं, पुन्हा अप्रत्यक्ष कर वजा केले आणि अनुदान ऍड केली तर काय होणार आहे आपल्याला, नेट डोमेस्टिक फॅक्टर कॉस्ट मिळणार आहे. एनडीपीएमपी मधून फॅक्टर कॉस्ट. बरोबर. किंवा जीडीपीएफसी मधून समजा आपण घसारा वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे, एनडीपी फॅक्टर कॉस्ट. आणि याला काय बोललो आता तुमचं एनडीआय, नेट डोमेस्टिक इन्कम, देशांतर्गत उत्पन्न. बरोबर. देशांतर्गत उत्पन्न. ठीक आहे. राष्ट्रीय नाही, हे देशांतर्गत आहे. देशांतर्गत. डोमेस्टिक म्हणजे काय, देशांतर्गत, डोमेस्टिक. ठीक आहे. तर हा एक सिंपल चार्ट आहे, तुमच्या लक्षात येईल. देशांतर्गत उत्पादन. बरोबर. म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, याच्याशी रिलेटेड ह्या चारही संकल्पना तुम्हाला समजायला सोप्या, जास्त काय अवघड नाहीये, पटकन लक्षात राहण्यासारखं आहे. तर ह्या ज्या संकल्पना आहेत इथे आपल्या जीडीपीची कॉन्सेप्ट कम्प्लीट होतं. तर याच्यानंतर आहे आता हे आपण पाहिलं जीडीपी. बरोबर. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, देशांतर्गत पाहिलं. आता आपल्याला पुढच्या ज्या लेक्चरमध्ये काय पाहणार आपण, राष्ट्रीय पाहणार आहोत, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. बरोबर. राष्ट्रीय संकल्पना पाहणार आहोत. हे आपल्या देशांतर्गत झालं. बरोबर. भौगोलिक सीमेच्या अंतर्गत तयार होणारे आपले जे काही वस्तू आणि सेवा. बरोबर. त्याचा आपण समावेश कशामध्ये करतो, जीडीपी. बरोबर. त्याच्याशी रिलेटेड ह्या चार कॉन्सेप्ट आपण इथे पाहिला. पुढच्या याच्यामध्ये काय पाहणार आपण, राष्ट्रीय उत्पादन पाहणार आहोत, नॅशनल प्रॉडक्ट पाहणार आहोत. हे आपण पाहिले डोमेस्टिक. आता आपण पाहणार आहोत नॅशनल. ठीक आहे. तर डोमेस्टिक आणि नॅशनल मधला काय फरक आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. हॅव अ गुड डे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचे जे कॉन्सेप्ट आहेत राष्ट्रीय उत्पादनाच्या संदर्भात ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कौटिल्य IAS चा जो चॅनल आहे ऑफिशियल त्याला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. थँक्यू. हॅव अ गुड डे.